नमस्कार मित्रांनो, आज आपल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि परत एकदा द एपीएन शो आणखीन काय म्हणायचं, तुमचे कमेंट्स एवढे सुंदर सुंदर येत आहेत मी बघतोय आणि थँक्यू सो मच. मी आपल्या एपिसोड नी सुरुवात ऍक्च्युली तुमच्या आभाराने करतोय, कारण एवढा प्रतिसाद तुम्ही चांगला देताय आणि खरंच थँक्यू सो मच. तर नेहमीप्रमाणे आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असे गेस्ट आहेत ज्यांना तुम्ही भेटल्यानंतर, त्यांना ऐकल्यानंतर, त्यांना बघितल्यानंतर, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही एवढे खुश व्हाल आणि खूप काही मोठ्या आणि छोट्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकणार आहोत. आणि तुम्ही त्यांना सिरियल्समध्ये पाहिलंय, तुम्ही त्यांना हिंदी मूव्हीज मध्ये पाहिलंय, तुम्ही त्यांना मराठी नाटकांमधून पाहताय आता. आणि काय सांगू, मी माझ्याकडे शब्द कमी आहे, पण डायरेक्टली मी त्यांचं स्वागत करतो. नन अदर दॅन सचिन देशपांडे. तर नमस्कार सचिन. नमस्कार. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. मनापासून मी आणि आमचे सगळे ऑडियन्स, द एपीएन शोचे जे ऑडियन्स आहेत त्यांच्याकडून मी तुमचं स्वागत करतो आणि थँक्यू सो मच. पहिलं थँक्यूनी सुरुवात करतो. नाही, तुम्ही प्लीज मला थँक्यू म्हणू नका, रादर मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. मला इकडे तुम्ही एपीएन साठी बोलवलं, एपीएन पॉडकास्ट साठी. सो थँक्यू सो मच. सो नाईस. मी हे जेव्हा सांगितल्याप्रमाणे एपिसोडमध्ये आपलं बोलणं चाललेलं आणि मग नंतर मी आणि आमची टीम प्रश्न असे खूप काही थोडंसं रिसर्च म्हणतो. रिसर्च म्हणणं चुकीच होईल, आम्ही काय एवढा मोठा रिसर्च नाही, पण तरी जेवढं काही अवेलेबल आहे तुम्हाला विचारण्याचे, म्हणजे माझं असं एक मत असतं किंवा माझा प्रयत्न असा असतो म्हणजे ह्या एपिसोडमधून की आतापर्यंत तुमचे एपिसोड्स म्हणा किंवा पॉडकास्ट म्हणा खूप ठिकाणी लोकांनी ऐकलं असेल, पण माझा असा प्रयत्न असतो की काहीतरी नवीन प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून जाणून घेऊ, तुम्हाला आणखीन लोकांपर्यंत म्हणा किंवा लोकांना आणखीन तुमच्याविषयी माहिती होऊन देते. होपफुली तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याची उत्तर मला देता येतील. निश्चित. तर आपण सुरू करूया पॉडकास्टला. इथे येताना काही त्रास झाला नाही ना? पहिली गोष्ट नाही, तसं काही थोडा पावसामुळे ट्रॅफिक लागलं एवढंच, पण अदरवाईज काही त्रास नाही. ओ येस. आणि आमचा स्टुडिओ कसा वाटला? स्टुडिओ फार कमाल झालाय. म्हणजे मला वाटलं नव्हतं. मी तुमच्या ऑफिसला आधी आलो होतो. हो. तर माझ्या डोक्यात इकडे येताना ऑफिसचा सेटअप होता, की ऑफिसचा सेटअप असेल, जे पूर्वी आपलं एक टेबल होतं, तुम्ही या साईडला बसायचात, मी इकडे असायचो. आणि मला वाटलं असं मागे ग्रीन वॉल किंवा पडदा वगैरे लावून क्रोमासारखं सेटअप तुम्ही बनवलं असेल. सो धिस वॉज ऍब्सोल्युटली अनएक्सपेक्टेड. तुम्ही जादू केली ह्या तुमच्या ऑफिसमध्ये, खरंच जादू केली. म्हणजे एक कॅफे स्टुडिओ असा सेटअप जो तुम्ही तयार केलाय. आणि ह्या म्हणजे हे जे लाईट्स आहेत, त्याची अरेंजमेंट आहे, ते लाईट लावण्यासाठी तुम्ही हे जे वरती सगळं करून ठेवलंय, ह्याच्यासाठी लागणारी माहिती तुम्ही मिळवलीत. त्याच्यानंतर त्याप्रमाणे लाईट्स घेतले, त्याची इतकी छान अरेंजमेंट केलीत, म्हणजे प्रचंड कौतुकास्पद आहे. किती एवढं कौतुक ऐकायची सवय नाहीये मला. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल मनापासून. हा सिम्पल एक छोटासा प्रयत्न. आणि आजकाल आपले मामा काका सगळे कोण असतात तर गुगल असते, आणि गुगल, युट्यूब इथून बघून काही शिकलो, काही मित्रांनी मदत केली. तर जेवढ्या थोडंफार नॉलेज आहे त्याच्यामधून आम्ही हा सेटअप करण्याचा प्रयत्न केला. खूपच छान. हो ना? तुम्हाला आवडला, आम्हाला पण खूप आवडला. आम्ही प्रयत्न, इट्स ऑनगोईंग प्रोसेस आहे किती म्हटलं तरी, पण तुम्हाला खरंच आवडला म्हणून आम्हाला खूप बरं वाटलं. नाही म्हणजे मी सांगितलं ना की मला अपेक्षाच नव्हती की मला इकडे नंतर इतका छान सेटअप बघायला मिळेल. वा. इतकं हा प्रोफेशनल सेटअप आहे. मला हे म्हणायचं की एका प्रोफेशनल स्टुडिओमध्ये गेल्यानंतर जसा सेटअप असतो तशा पद्धतीचा 4 कॅमेरा सेटअप आपल्याकडे आहे, लाईट्स आहेत, ऑनलाईन एडिटिंग आहे. सो हा प्रॉपर प्रोफेशनल सेटअप आहे. असं वाटतं की तुम्ही वर्षानुवर्ष याच क्षेत्रात काम करता. जर लोकांना सांगितलं की तुमचं मेन काय फायनान्स कोर आहे तुमचं, तर हे आश्चर्य वाटेल हे सगळं बघून. थँक्यू. मला असं वाटतं की आता मला असे ऑर्डर्स मिळत राहणार आहे. नक्की आपले बुक करा, हरकत नाही, आपला स्टुडिओ सगळ्यांनी.
या सगळ्यांनी आणि आमचा स्टुडिओ जरूर पहा. हो. आवडला तर जरूर तुम्ही पण शूट करू शकता. Yes. तुमचा स्टुडिओ आहे हो. सर. थँक्यू सो मच. Yep. तर आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. Yes. तर नेहमीप्रमाणे हा एक कॉमन प्रश्न असतो की तुम्ही ऍक्टिंगच्या फील्डमध्ये आहात. हो. तर ऍक्टिंगच्या फील्डमध्ये एक तर एवढी वर्ष मी पाहतोय, खूप ती होणार असून मी आणि अशा सिरियल मधून मी पाहिलेलं होतं आणि तिथून सुरुवात झाली. पण मला विचारायचंय की ऍक्टिंगचं हे लहानपणापासून तुमच्यामध्ये होतं का? म्हणजे तुम्हाला ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्येच यायचंय असं होतं का? ऍक्सिडेंटली तुम्ही ऍक्सिडेंटली नाही, डेफिनेटली ऍक्सिडेंटली नाही आलो मी, ठरवूनच आलो. मला आवड होती या क्षेत्राची, पण आपल्याला आवड आहे हे कळायला पण एक थोडा वेळ जातो. बरोबर. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी ह्या सगळ्या पिरियडमध्ये आपल्याला आपलं मन सगळं खेळण्यात रमत असतं. मग साधारण तुम्ही 7वी 8वीत गेलात की थोडंसं मग टेलिव्हिजन आणि फिल्म्स बघणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. मग कुठल्याही फिल्म्स असो, लहान मुलांच्या वगैरे. तर मला खूप चांगलं आठवतं की मी म्हणजे त्याच्यावरनं मी ओरडा खाल्ला होता खरं तर आई बाबांचा. मी माझ्या मामाकडे गेलो माझ्या, आणि त्या काळी ते आपल्याकडे हे होतं, व्हीसीडीज असायचे. हो हो. व्हीसीआर. त्याचे ते टेप्स यायचे आणि ते इन्सर्ट आणि त्या भाड्याने मिळायचे. हो हो. तर तेव्हा तो रामलखन नावाचा पिक्चर आला होता आणि आम्ही ती कॅसेट टेप मागवलेली भाड्याने मामाच्या घरी, आणि ते बीएमसी क्वार्टर्स मध्ये राहायचे. सो ती टेप त्यांनी मागवलं आणि त्यांनी लावून एकदा आमचा तो बघून झाला पिक्चर. रात्रीचा पिक्चर बघायचं वगैरे, तेव्हा ते असं सुट्टी असलं की भेटायचं. आम्ही पण 3 VCR भाड्याने आणायचे आणि 3 पहिले सगळे पैसे वसूल करायचे. करेक्ट. तर ते एक्झॅक्टली. तर त्याच्यानंतर पैसे मी एकट्यानेच वसूल केले. म्हणजे एक राऊंड झाल्यानंतर सगळे झोपले साधारण 2-2:30 वाजता, आणि 4 वाजता माझ्या डोक्यात एक टपकन टपली पडली, कारण मी असं फक्त एकटाच रात्रभर पिक्चर बघत बसलेलो आणि बाकी सगळे गाढ झोपले होते. माझ्या आईने का बाबाने मला जोरात मारलं होतं की काय चाललंय हे, पण त्यांना कोणालाच माहित नाही की मी एवढा पिक्चर तोच पिक्चर पण रामलखनच बघत बसलेलो मी. सो ती आवड होती, म्हणजे आवड असल्यामुळे झालं. आणि दुसरं म्हणजे मला आठवतं की मला फिल्मफेअर अवॉर्ड्स जे होते तर ते बघायला खूप अवायचे. किंवा ते ज्यांना अवॉर्ड मिळायचा तर त्यांचे स्पीचेस ऐकायला खूप आवडायचं, आणि असं वाटायचं की यार आपण सुद्धा कधीतरी अशा एखाद्या स्टेजवरती जावं आणि आपल्याला आताच काय करतो, कारण होणार निश्चित आणि मॅनिफेस्टेशन आहे. येस ऍक्च्युली. सो एवढ्या वेळापासून, म्हणजे किती वय असेल त्यावेळेला? हे 8वी-9वीची गोष्ट. वाव. हो. हे नुकतंच कळायला लागलेलं जे वय असतं की आपल्याला एखादी गोष्ट आवडतीये किंवा त्याच्यामध्ये आपलं मन रमतं, हे जेव्हा कळायला लागतं तेव्हाच ते होतं. पण त्यावेळेला एखादा कोण व्यक्ती ज्यांना बघून आणखीन जसं म्हणतो ना, एक आपलं आयडल नाही म्हणू शकत, पण एक हा ऍक्टर मला आवडतो, ही ऍक्ट्रेस आवडते आणि ह्यांचं काम बघायला आवडतं, असं काही होतं का? नाही, असं काही नव्हतं. कुठलंही मोशन आवडायचं मला. टीव्हीवर जे मोशन दिसायचं किंवा थिएटरमध्ये गेल्यानंतर मला ऍक्शन खूप आवडायचं. हो, लहानपणापासून. तेव्हा थिएटरमध्ये मी त्रिदेव बघितलं होतं. त्रिदेव मला प्रचंड आवडतं, कारण त्याच्यात ते असं हार्डकोर ऍक्शन होती त्या काळी. खूप छान. ऍक्शन खूप आवडायचं. खूप छान. पण मग घरातून तुमच्याकडे कोण, तुमच्या घरामध्ये कोण या लाईन मध्ये आहेत का? नाही, ऍब्सोल्युटली. मी म्हणजे काका, मामा आधी कोणी नाही, आता पुढचं मला माहिती नाही. माझ्या आधी कोणीच नाही. मी एकमेव असा आहे जो या फील्डमध्ये आहे. बाकी सगळे व्यवस्थित जॉब वगैरे करणार. सुंदर. जस्ट जाता जाता हा प्रश्न आता नाहीये, नंतर विचारायचा आहे, पण तरी सुद्धा मला एक प्रश्न आला की तुम्हाला आता हे 3 ह्यामध्ये ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये पण 2-3 प्रकार असतात. जसे आपण बघतो OTT असतं, आजकाल चालू आहे, नाटक आहे, सिनेमा आहे. तर या 3 पैकी आम्ही OTTचं नंतर म्हणतो, पण टीव्हीवरती, सिरियल्स मध्ये, नाटक मध्ये आणि पिक्चर मध्ये, या 3 मध्ये जास्ती कुठलं आवडणार असं काही आहे का? नाही, मला 3ही माध्यम खूप आवडतात. प्रत्येक माध्यम त्याच्या प्लस पॉइंट, त्याच्या परीने परिपक्व माध्यम येते, आणि प्रत्येक माध्यम तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असतं. ट्रू. जरी ते टेलिव्हिजन असेल, जरी ते नाटक असेल किंवा मग फिल्म्स असतील. राईट. प्रत्येकाचा पॅटर्न थोडासा वेगळा असतो, पण अल्टिमेटली काम तुम्हाला तितकंच जेन्युइनली करायला लागतं. तुम्हाला तुम्हाला दिलेलं तुम्हाला जो काही परफॉर्मन्स करायचा आहे तो परफॉर्मन्स तितकाच ताकदीने कॅमेरासमोर किंवा प्रेक्षकांसमोर द्यायला लागतो, मांडायला लागतो. त्यामुळे असं नाही होत की यार मी टेलिव्हिजन करतो तर मी आज रिलॅक्स होऊन काम करेन, किंवा मी थिएटर करतो तर आय विल बी ऑन माय टोज.
प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे असतील आणि प्लस पॉईंट पण चांगले आहे, वेगळे असतील. मला काम तितकंच जेन्युइनली करायला लागतं आणि मला ऍक्टिंग आवडते, मला ऍक्टिंगच आवडते. सो ऍक्टिंग मला जिथे जिथे करायला मिळेल ते सगळं माध्यम आवडतं मला. वा वा वा. मग तरी पण अभिनयाची, म्हणजे हा आता प्रश्न आहे, अभिनयाची पहिली प्रेरणा कोण होती असं जर म्हटलं तर, असा प्रश्न असेल तर काय सांगाल? एक व्यक्ती, एक पिक्चर, एक नाटक, की तिथून सुरुवात? जसं आठवत असेल तर मला धर्मेंद्र त्यांचं आठवते की ते म्हणाले की मी त्यावेळेला आझाद पिक्चर बघितला आणि पडद्यावरती बघतो तर काय, तर दिलीप कुमार, त्यांना बघून मला असं वाटलं काय हे, कुठून काय, आणि ही स्टार्टेड. प्रत्येक त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलंय. तसं तुमच्या बाबतीत काही एखादी बघितल्यानंतर काही असं सुरुवात झाली? मोशन तुम्हाला मूवीज मधले आवडतात हे समजलं, तरी अशी कोणती प्रेरणा? मी बच्चन साहेबांचा हार्डकोर फॅन आहे. ओके. मुळात तर मला त्यांचं काम खूप आवडायचं. मी अग्निपथ अनेकदा बघितलं. क्या बात. अनेकदा बघितलं अग्निपथ. आणि त्यांचं तुम्ही ऐका त्यांचं चालणं, त्यांचं धावणं, त्यांची डायलॉग डिलिव्हरी, त्यांचा स्क्रीन पर्सोना, ह्या सगळ्या गोष्टी ना खूप, ह्या गोष्टींनी मला खूप अट्रॅक्ट केलं टुवर्ड्स दिस फील्ड, असं म्हणायला हरकत नाही. ओके. आता आवाज, ऑब्व्हियसली त्यांचा आवाजही, तर मला त्यांचं माहित नाही, मग काही लोकांनी कदाचित हे मेन्शन केलं असेल, मला त्यांचं धावणं खूप आवडतं. अगदी. त्यांचं मला डॉन पिक्चर मध्ये जे धावलेले ना, जबरदस्त. आणि ते अनेक वर्ष त्याच पद्धतीने, म्हणजे ते नॅचरलीच ऑफकोर्स आपण जसं धावतो तसंच, पण ती काहीतरी स्टाईल वेगळी, इतकी धावणे. ते अग्निपथ मध्ये त्यांना ती आग लागते आणि त्या आगीतनं ते धावत येतात आणि मग मागे त्या अग्निपथची कविता जी त्यांच्याच बाबांनी लिहिली आहे, तर ते सगळं, ते खूप, त्या गोष्टींनी मी अट्रॅक्ट झालो. पण तुमच्या स्वप्नांना आई वडिलांचा पाठिंबा होता का? इनिशियली नव्हता. इनिशियली त्यांची अशी इच्छा होती की मी जॉब करावा. ओके. सो तसं मी केलंय, मी जॉब करतही होतो. मी HR मध्ये होतो आणि माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. अच्छा, तुम्ही जॉब पण करतो? हो. काय बात आहे. थॉमस कुक इंडिया लिमिटेड नावाची ट्रॅव्हल्स आहे ना? सो मी HR मध्ये होतो तिकडे, आणि त्यांचं CST ला हेड ऑफिस, तिथे आम्ही बसायचो. राईट. तर मग ते करता करता मग मी एक दिवस ठरवलं की नाही, आता आपण आपल्या ड्रीम्सला परस्यू करूया, ऍटलिस्ट ट्राय तरी करूया. व्हेरी नाईस. एक पर्सनल प्रश्न, तर शाळेत तुम्ही विद्यार्थी म्हणून कसे होता? अभ्यासामध्ये, खेळामध्ये? हा, खेळाची आवड होती. अभ्यासात नव्हतो मी हुशार, फार नव्हतो, पण हुशारही नव्हतो. ओके. पण खेळाच्या बाजूला इन्क्लिनेशन? नक्कीच. कुठले खेळ मला आठवते? जॉगिंग आवडायचं खूप. हो, शाळेमध्ये आमचं काय इंटर स्कूल असतंच एक, तर इंटर स्कूलमध्ये मी माझ्या शाळेला रिप्रेझेंट सुद्धा केलंय जॉगिंग मध्ये. मला खो खो आवडायचं खूप, क्रिकेट आवडायचं. सो आम्ही इंटर स्कूलमध्ये क्रिकेट टुर्नामेंटही. कुठल्या शाळेमधून सांगू? डोंबिवलीत अभिनव विद्यालय नावाची शाळा आहे. डोंबिवलीकर ऐका, त्यांना माहिती असेल, कारण अभिनव तर बघितल्यावर डोंबिवलीकर म्हणून एक, आणि शाळा पण जुनी आहे ती. सो त्या शाळेत होतो मी, आणि मग तेव्हा तिकडे अभिनव विद्यालय. त्यांचे प्रिन्सिपल कोण होते? सोनी. ओके. ओके. त्यामुळे ते अभ्यासापेक्षा ह्या गोष्टींकडे कल जास्त होता माझा, खेळण्याकडे, आणि किंवा खेळण्याबरोबरच जेव्हा गॅदरिंग असायचं शाळेचं, सो गॅदरिंग मध्ये फार उत्साह असायचा, डान्स, कल्चरल वगैरे. सो आमच्या इकडे तसा फार स्कोप नव्हता या गोष्टींना. आमची शाळा तशी स्ट्रिक्ट होती, म्हणजे अभ्यासा बाबतीत तर तसा फार स्कोप नव्हता, पण ह्या गोष्टी केल्या जायच्या नाही असं नाही. आणि जेव्हा जेव्हा त्या गोष्टी असायच्या तेव्हा मी तरी नक्कीच आवडीने भाग घ्यायचो त्याच्यात. व्हेरी नाईस. खूप छान. तुमच्या मराठी सिनेसृष्टीतला प्रवास कसा सुरू झाला? हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर काय सांगाल तुम्ही? प्रवास मी कमी बोलणार आहे, तुमच्याकडून जास्ती ऐकायचंय म्हणून हा प्रश्न. नाही. तर सुरुवात कशी झाली? तुम्ही थॉमस कुक नंतर पहिलं कुठेतरी असा ब्रेक म्हणा, किंवा ऍज अ सेड मला आवड होतीच आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही एकांकिका वगैरे करायचो. आमचं कॉलेज केरळियन समाजमचं होतं. सो तिकडे ते केरळियन समाजमचं असल्यामुळे साऊथ इंडियन लोकांची मेजॉरिटी जास्त होती आणि मराठी मुलं कमी होती. ओके. सो जेवढी आम्ही मराठी मुलं होतो त्यांना एकत्र आणून आम्ही मराठी वाङ्मय मंडळ स्थापन, मी त्याचा अध्यक्ष पण होतो. आणि मग त्याच्यानंतर त्या वाङ्मय मंडळा थ्रू एकांकिका बसवणं, ते इंटर कॉलेजिएटला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्यातनं आवड अजून
वाढली गेली. आणि मग जेव्हा जॉब करता करता माझा एक मित्र आहे सचिन गोखले नाव त्याचं. ओके इज अ व्हेरी वेल नोन डिरेक्टर नाव. ओके सचिन गोखले. सचिन गोखले. ओके. अँड म्हणजे माझ्या ह्या फील्ड मधल्या प्रवासाची सुरुवात त्याच्यामुळे झाली. तो अक्षरशः माझा हात धरून मला खेचून इथे घेऊन आला म्हणायला हरकत नाही. आणि त्याला कायम डिरेक्टर व्हायचं होतं. तर त्याचं असं म्हणणं होतं की तू कर हे, तू केल्याशिवाय तुला नाही कळणार की तुझ्या टॅलेंट किती आहेत. ओके. बिकॉज ही सॉ इट इन मी. वा. जेव्हा त्यांनी कुठलं नाटक कॉलेजची एकांकिका त्याने बसवली होती. हो. आणि तेव्हाच त्याचं म्हणणं होतं की तू ह्या फील्डकडे फुल फ्लेश वळ. मी ते जॉब करत होतो त्यामुळे मग तेव्हा फार सिरियसली विचार केला नाही. पण तो तेव्हाही मागे लागला होता माझ्या की सचिन गोखले. अजूनही ते डायरेक्ट. हो. आता स्टार प्रवाहावरती ठरलं तर मग नावाची सिरियल लागते. ओके. तर ती तो डिरेक्ट करतो. किंवा ह्याच्या आधी त्याची अजून एक गाजलेली सिरियल म्हणजे सोनीवरची हम बने तुम बने नावाची सिरियल. हो वा. 2 शो आणि दोन्ही खूप गाजलेले आहेत. आता स्टार प्रवाहाची जी सिरियल ठरलं तर मग ही महाराष्ट्रातली नंबर 1 सिरियल आहे माझ्या मते. तर त्याचा तो डिरेक्टर आहे. तर तो माझ्या मागेच लागला होता की मी आहे, तू ये या क्षेत्रात, मग आपण बघू काय करायचं. आणि मग त्याच्या हट्टापायी म्हणा आणि काय आपली आवड ह्या 2 गोष्टींमुळे मी एक 1 फाईन डे जॉब सोडला आणि आलो या क्षेत्रात. मग आल्यानंतर काय करायचा हा प्रश्न होता. कारण माझं तसं शिक्षण या क्षेत्राशी रिलेटेड काहीच नव्हतं. तर मग काय करायचं. मग तेव्हा परत सचिनच मला म्हणाला की मी एका फिल्मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करतो. ही वॉज वर्किंग ॲज अन असिस्टंट डिरेक्टर फॉर दॅट. तर ती फिल्म प्रसाद ओक सर आणि पुष्कर श्रोत्री सर डिरेक्ट करत होते. त्या फिल्मचं नाव आहे हाय काय नाही काय, जी झी टॉकीजने प्रोड्यूस केली. तर मग सचिनने मला प्रसाद सरांची आणि पुष्कर सरांची भेट घडवून दिली. त्यांचा हा मोठेपणा की मला कुठलंही काहीही नॉलेज नसताना त्यांनी मला संधी दिली त्यांच्या फिल्मसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याची. क्या बात आहे. सो माझी पहिली स्टेप ह्या क्षेत्रातली म्हणजे असिस्टंट डिरेक्टर, ते सुद्धा फिल्मसाठी. सुपर. हा. आणि मग ती फिल्म झाली. त्या फिल्म नंतर मंदार देवसळी सरांची ओळख झाली माझी. मग त्यांनी एक फिल्म डिरेक्ट केली. तिथे पण डायरेक्टर म्हणून होते का? नाही. नंतर त्यांनी दुसरी फिल्म डिरेक्ट केली. मग त्याच्यात सुद्धा मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून. ओके. मग त्यांच्याबरोबर एका सिरियलला मी शेड्युलिंग केलं. तिथे असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही काम केलं आणि शेड्युलिंग केलं. सो मग ह्या गोष्टींमुळे झालं असं की काय होतं, तुम्ही हे कुठल्याही शिक्षण घेतलं जरी तुम्ही, आपण जसं बीकॉम केलं तरी पण प्रॅक्टिकल नॉलेज जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तयार होत नाही. अगदी बरोबर. पुस्तकी नॉलेज मिळतं तुम्हाला. तसंच आहे ह्या क्षेत्रात सुद्धा. असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केल्यामुळे मला सगळ्याच गोष्टींची माहिती मिळाली. कारण डिरेक्टर किंवा डिरेक्शन हे डिपार्टमेंट असं आहे जे सगळ्या डिपार्टमेंटशी रिलेटेड. खरंच आहे. तर त्यामुळे मला त्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळालं, ज्याचा मला ऍक्टर म्हणून पुढे जाऊन फायदा झाला. ओळखी झाल्या माझ्या. सगळे बिहाइंड द स्क्रीन सीन काय म्हणायचं, कॅमेरा जे आपल्याला होतं, कुठला शॉट काय आहे सगळं समजतं. करेक्ट. खूप छान. सगळंच. मग जेव्हा मी ऍक्टर म्हणून काम करत होतो तर तेव्हा मी इतका रॉ नव्हतो की मला काहीच कळत नाही. किंवा डायलॉग डिलिव्हरी काय असते, कुठे थांबायला पाहिजे, कुठे कॉमाचा अर्थ, स्वल्पविराम किंवा पूर्णविराम ह्यांचा अर्थ काय असतो, इन्व्हर्टेड कॉमाचा अर्थ काय, ती शब्द कसे घ्यायचे, व्हॉट इज कॅमेरा अँगल, व्हॉट इज राईट ऑफ कॅमेरा, व्हॉट इज लेफ्ट ऑफ कॅमेरा, ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्या. सायमल्टेनियसली माझ्यावर तेव्हा हेही संस्कार घडले की कुठल्याच डिपार्टमेंट मधला माणूस हा कमी नसतो. म्हणजे तो ऍक्टर आहे म्हणून त्याला फक्त इम्पॉर्टन्स द्यायचा आणि एक स्पॉट दादा आहे तर त्याला हाडतूड करायचं असं करायचं नाही. आणि कधीच करू. टीम वर्क. इट्स अ टीम वर्क. सो त्याच्यात स्पॉट दादांपासून ऍक्टर्स पर्यंत पोस्ट प्रोडक्शन मधली माणसं जे एडिट करतायत, म्युझिक करतायत, ती माणसं, प्री प्रोडक्शन, ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि मी म्हणालो तसं ते संस्कार माझ्यावरती घडले ज्याच्यामुळे मी ऍक्टर म्हणून परिपक्व होऊ शकतो. खूप छान. एक जाता सांगायचं आहे की आपले जे ऑडियन्स आहे किंवा आता पॉडकास्ट शो आपला जो आहे द एपीएन पॉडकास्ट शो, ह्याच्या आपले जे ऑडियन्स आहे किंवा इथे गेस्ट येणार आहेत हे वेगवेगळ्या फील्डचे असतात आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आमचे
पॉडकास्ट होतात. तर लँग्वेज म्हणजे खूप काही लँग्वेज नाहीत, पण हिंदी, इंग्लिश, मराठी. तर माझी अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की मी आता प्रश्न जे लिहिलेले आहेत ते तुम्ही उत्तर मराठीमधलेच द्या, काहीच हरकत नाही. पण मी प्रश्न आहे ना काही इंग्लिशमध्ये पण एक तोच प्रश्न वाचतो, हिंदीमध्ये पण मध्ये मध्ये वाचीन, आणि मेन शेवटचा जो आहे तो मराठीमध्ये वाचीन, म्हणजे इट विल बी इझी. त्यामुळे नॉन महाराष्ट्रीयन्स म्हणा किंवा दुसरे जे न जाणणारे दुसरे लँग्वेजेस आहेत त्यांना पण हेल्प होईल. चालेल तुम्हाला? हो, येस. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की व्हॉट वॉज युअर मोस्ट चॅलेंजिंग रोल टिल डेट? अब तक का सबसे मुश्किल किरदार कौन सा था? म्हणजे आतापर्यंत सर्वात कठीण रोल तुमचा कोणता होता असं सांगू शकाल का? मी वेडेवाकडे प्रश्न विचारतोय, म्हणजे काय डायरेक्टली फ्लो मध्ये नाही विचारत आहे. म्हणजे काय होणार की ऑटोमॅटिकली तुम्ही नाहीतर एका लिंक मध्ये दुसरीकडे, तर आठवायला सोपं पडेल म्हणून. आतापर्यंतचा चॅलेंजिंग, फ्रँकली स्पीकिंग, मला अजूनही असं वाटतं की मला माझं पोटेन्शियल पूर्णपणे दाखवण्याचं किंवा माझी ताकद पूर्णपणे दाखवण्याचा रोल अजून मिळालेला नाहीये, असं माझं पर्सनल मत आहे. पण तरी सुद्धा चॅलेंजेस म्हणायचं झालं तर आता मी पारू सिरियलमध्ये जी निगेटिव्ह भूमिका केली, तर ते चॅलेंजिंग आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, त्याच्या आधी मी काव्यांजली सिरियलमध्येही केलं होतं निगेटिव्ह रोल, पण पारू मधला रोल जो होता तो खूप जास्त काय म्हणतात, व्हायलन्स त्याच्यात जास्त होतं त्या भूमिकेमध्ये. ओके. आणि आपण मुळातच तसे नसल्यामुळे ते पोर्ट्रे करणं समोर स्क्रीनवरती हे खूप जास्त डिफिकल्ट असतं. आणि मला आमचे जे दिग्दर्शक होते राजू सावंत, तर ते ज्या पद्धतीने सांगत होते तसं मी करत होतो, पण त्याच्यात माझे इनपुट सुद्धा टाकून मला ते परफॉर्मन्स करायचा होता तो. सो चॅलेंज म्हणायचं झालं तर मग मी असं म्हणेन की तो चॅलेंजिंग होता. पण अजूनही माझ्यात देण्यासारखं खूप आहे, फक्त तशी संधी मिळायला पाहिजे. शुअर मिळणारच आहे. मी हे प्रश्न काढत असताना आपण बघतो ना, फोटोग्राफ्स बघतो, तुमचे पोर्टफोलिओज बघितले, आश्चर्य वाटेल सचिन, पण मी आतापर्यंत फक्त गुड लुकिंग बॉय किंवा असे गोड रोल्स असेच वाटले, पण मी त्या पोर्टफोलिओ मध्ये बघितले काय लुक्स आहेत जबरदस्त. म्हणजे इझिली कुठल्याही टाईपचा निगेटिव्ह रोल पण यू कॅन डू फॅन्टॅस्टिक असं मला वाटतं. त्या पोर्टफोलिओवरून मी सांगू शकतो. आणि एवढा गॉर्जियस लुक आहे काही म्हणजे याच्यामध्ये. आणि खरंच मी म्हणतो की पण एक जाता जाता प्रश्न, आजकाल साऊथ मध्ये पण रोल्स लोक करतात, तर तुम्हाला आला तर तुम्ही कराल का? हो, करेन की. बघतात आपले ऑडियन्स इथे तिथे सगळीकडे. सो कोणी असेल साऊथ इंडियन जे बघत असतील हे, तर प्लीज कन्सिडर करा. मला साऊथ मध्ये काम करायला खूप आवडेल. येस. नाही खरंच, म्हणजे मला आता जाता जाता प्रश्न, मराठीमधले किती जण जात आहेत, म्हणजे सयाजी शिंदे बघा, चांगले म्हणजे छान फ्रेंड आपले, पण म्हणजे कसे त्यांची जर्नी बघा तुम्ही. आजकाल हे असं कोलॅबोरेशन तुम्ही म्हणताय ना, असं खूप होते बघा. मी गुजराती मराठी, साऊथ इंडियन हिंदी, असं हिंदी मराठी, आणि आता ते म्हणून म्हटलं हल्ली म्हणून ते पॅन इंडिया. एक्झॅक्टली. इकडचे 4 हिरो किंवा 4 कॅरेक्टर म्हणायचे आर्टिस्ट म्हणू शकतो, आणि इकडनं म्हणून मी म्हटलं. आणि यू हॅव, म्हणजे मी समोर असं मनामध्ये विचार करतोय की आम्हाला विसरू नका, म्हणजे परत आपल्याला भेटायचं आहे एपिसोड. नाही. आता तुम्ही जे पोर्टफोलिओचा मुद्दा काढला त्याच्यावर मला एक गोष्ट इथे मेन्शन करायची. सांगा ना. आणि मध्ये तुम्ही जे फोटो बघितले ते खूप माझे फर्स्ट पोर्टफोलिओ अगोदरचे, त्याच्यात लेन्स वगैरे लावले. करेक्ट, आय थॉट सो तुम्ही त्याच्याबद्दल होता. तर त्याचं मला हे मुद्दामून इथे मेन्शन करायचं होतं की ते फोटोशूट जे आहे ते आमच्या इंडस्ट्रीमधले अत्यंत नामवंत फोटोग्राफर आहेत. अतुल शिधे नाव त्यांचं. अतुल शिधे. ओके. ते पुण्यात राहतात, सिनियर फोटोग्राफर ते. तर त्यांनी केलेला फोटो. पण त्याची गंमत अशी की मी एक सिरियल करत होतो, मांडला 2 घडींचा डाव. तर त्याच्यात अविनाश नारकर वगैरे होते. अविनाश नारकर, अनुजा साठे, मी होतो. पण मी नंतर आलो त्या सिरियलमध्ये. तर एक दिवस मला अभिदादा म्हणाला की मला अतुल शिंदेचा फोन आला, तुझं काम त्यांनी बघितलं, त्यांनी मला समोरून फोन करून विचारलं की अरे कोण आहे हा मुलगा. आणि मी नवखा होतो तेव्हा, माझ्या ते होणार सून संपली होती, नुकतीच संपली होती, असं काहीतरी होतं का, होणार सून आणि ते त्याच्या आधीचा मला एक्झॅक्ट आठवत नाही आता. तर मी तसा नवखा होतो आणि तो स्ट्रगल चालू होता माझा की काय करायचं कसं. तेव्हा मी हँड फोटोज द्यायचो, आता तर व्हॉट्सअपवर. आता खरंच फरक आलेला आहे. तर तेव्हा अविनाश दादाला त्यांनी फोन करून सांगितलं की हा मुलगा खूप छान आहे, याच्यात खूप चांगलं पोटेन्शियल आहे, ह्याला माझ्याकडे पाठव
मी याचा पोर्टफोलिओ करून देतो, मला करायचंय, मला करायचं. क्या बात आहे. आणि परत नाव सांगितलं? अतुल शिंदे. अतुल शिंदे साहेब, थँक्यू सो मच. आणि म्हणजे मी ते फोटोग्राफ स्वतः पाहिले, एवढे सुंदर आहेत, लोकांना ते पोहोचले पाहिजेत खरंच. म्हणजे बिकॉज काय त्यांनी पण एक आयडिया येते. हो, मला कुठल्या टाईपचे रोल्स आणि काय काय सुंदर. म्हणजे ऍब्सोल्युटली. तर मला त्याचं मला हे मेन्शन इथे याच्यासाठीच करायचं होतं की इतकी चांगली चांगली माणसं सुद्धा या क्षेत्रात आहेत जे स्वतःहून माझ्या ध्यानी मनी नसताना त्यांनी मला बोलवणं, त्यांनी माझं पोर्टफोलिओ काढून देणं, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट. त्यांनी माझ्याकडनं ₹1 घेतला नाही. मग जाता जाता आपल्या कॅमेऱ्यामध्ये सांगा ना त्यांना, तुम्ही काय मेसेज सांगणार? तर थँक्यू सो मच. म्हणजे मी तुम्हाला आधी सुद्धा म्हणालेलोच आहे, पण मी आता ह्या पॉडकास्ट थ्रू तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू म्हणतोय की माझ्या आयुष्यातला तो पहिला प्रोफेशनल पोर्टफोलिओ होता जो तुम्ही काढलेला आहे आणि तो कायम माझ्या जवळ राहणार आहे. अगदी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या जवळ राहणार आहे. त्यातले काही फोटोज माझ्याकडे अजूनही आहेत. सो प्लीज, आय मीन तुम्ही मला जेव्हा कधी भेटाल तेव्हा मी तुम्हाला हे म्हणणारच आहे, पण आता पुरतं थँक्यू सो मच. सो नाईस, सो नाईस. खूप छान. अतुल शिंदे. अतुल शिंदे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि शूटिंग मधला एखादा क्षण म्हणजे थोडासा सिरियस टोनवरती, की तुम्ही, कारण आपण स्ट्रगल नाही म्हणायचं का चुकीचं, मला करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण शूटिंग मधला एखादा क्षण जो भावूक करणारा असा काही झाला का? बिहाइंड द काय म्हणायचं, कर्टन्स असतात, बिहाइंड द खूप काही चांगले वाईट अनुभव असतात. तर तुम्हाला काही शेअर करायचं असतील तर कधी कधी होतो आपल्या स्वभावामुळे असेल किंवा आणखीन, तर असा कुठला एखादा इमोशनल सीन, म्हणजे असं काही भावूक झालेला का तुम्ही कुठल्या एका गोष्टीमुळे? नाही, तसं नाही झालंय, पण आणखीन काही आपण म्हणजे मी ज्यांना चांगलं डिरेक्टर किंवा असं कन्सिडर करतो, सो त्याच्यापैकी मंदार देवस्थळींनी जेव्हा मी होणार सुन्नी या घरचीचा पहिला सीन केला, तर त्याच्यानंतर मला खरं तर तो रोल करायची इच्छा नव्हती. पण छान रोल होता तो मित्राचा. तो तेच होता ना, पण मित्राचं होणारच सुन्नी ना. हो, होणार सुन्नी. मित्राचं काय होतं, मैत्रिणीचं लग्न झालं की खऱ्या आयुष्यात पण त्याचा ट्रॅक संपतो. त्यामुळे मला कुठे माझ्यावरती कॅमेरा, हो भाऊ मॅडम माझ्यावरती, हा डायलॉग तुम्ही ऐकल्यानंतर काय वाटलं असेल, तुम्ही स्वतःला कुठेही तिथे समजू नका. पण सुंदर. सॉरी, टेलिव्हिजनलाही ते होऊच शकतं की मला समजू शकते होती की बाबा मी मित्रच राहीन. नाही, मी मित्रांनी ठीक आहे, पण माझं कामच संपेल, हिचं लग्न झालं की मी काय मला करायचं नव्हतं खरं तर. पण मग मंदार दादाने मला सांगितलं की नाही तू कर. आणि मग जेव्हा आमचा पहिला सीन झाला तेव्हा त्याचा समोरून मला मेसेज आला की खूप मस्त झालाय सीन आणि हे कॅरेक्टर लक्षात राहील तुला आणि हे कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहील, हे तू मार्क करून ठेव. आणि ते तसं झालं की अजूनही मित्र म्हटलं की जान्हवी आणि मनीष हेच आठवतात लोकांना. मैत्री म्हटलं. खूप छान, खूप छान. नाही या घरची. त्याच्यानंतरचा प्रवास कसा तुमचा पुढे पुढे गेला, म्हणजे सांगू शकाल? मध्ये एक दुसरं पण सिरियल होती. होय, तर त्यामध्ये पण तुमचा रोल छान होता. हो. पण काय झालं, बऱ्याच जणांना असं वाटतं होणार सुने मला प्रसिद्धी दिली, मला घराघरात पोहोचवलं, लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की होणार सून ही माझी पहिली सिरियल आहे, राजा शिवछत्रपती यांचं, महाराजा शिवछत्रपती यांचं. तर त्यामध्ये कुठल्या रोल? मी बाळाजी पंत नावाची भूमिका केली होती, अष्टप्रधानांपैकी एक. सो खरं माझ्या कामाची सुरुवात ऍज अन ऍक्टर तिथनं झाली. पण होणार सूनने मला प्रसिद्धी दिली, घराघरापर्यंत पोहोचवलं. आणि मग त्यावेळेस झालं असं होतं की होणार सूनच्या वेळेस जे प्रोडक्शन आमचं बघत होते तेजेंद्र नेसवणकर, तर त्यांच्याबरोबर माझा रॅपो आधीपासूनच जुळला होता. कारण मी ऍज अ सेड मी मंदार दादा बरोबर शेड्युलिंग सुद्धा करायचो सिरियलचं. होणार सूनच्या आधीची गोष्ट आहे. तिथे सुद्धा प्रोडक्शन तेजेंद्र नेसवणकरच बघत होते. होणार सूनलाही प्रोडक्शन सगळं तेजेंद्र नेसवणकर बघत होते. आणि मग होणार सून झाल्यानंतर झी मराठीवरतीच तेजेंद्र नेसवणकरांची माझ्या नवऱ्याची बायको
सिरियल आहे जिथे ते प्रोड्युसर म्हणून उभे राहिले. हो हो. तर त्यामुळे ओळख माझी त्यांच्याशी पहिल्यापासून होतीच. सो मला त्याचाच फोन आला तेजाचा, की मी असं असं सिरियल करतोय आता आणि ह्याच्यामध्ये ऑफिस स्टाफमध्ये एक कॅरेक्टर आहे, पण जरी ऑफिस स्टाफ मधलं असलं तरी ते शेवटपर्यंत राहणारं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यात क्षणा नावाची एक मुलगी आहे, तिच्या प्रेमात तो असतो आणि तिचं तिच्या बॉसवर प्रेम असतं, तिचं तिच्या बॉसवरती प्रेम असतं. तर मग म्हटलं अरे वा, म्हणजे इथे आपल्या वाट्याला मुलगी नाहीच. ठीक आहे, काय करूयात. मग ते झालं. मग त्या मालिकेने पुन्हा इतिहास घडवला. जसं होणार सूनच्या बाबतीत झालं तसंच माझ्या नवऱ्याची बायकोच्या बाबतीत पण झालं, की ते 3.5-4 वर्ष चालली असेल ती मालिका. बरोबर. आणि मी कायम कायम सांगताना असं म्हणतो, की त्या मालिकेचा प्रवास हा त्या मालिकेत मी माझ्या आयुष्यातले बरेचसे टप्पे पार केले. त्या मालिकेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत. जसं की ती मालिका सुरू झाल्यानंतर मी तेव्हा मालिका सुरू झाली तेव्हा मी सिंगल होतो. मग एका पिरियडमध्ये मी गाडी घेतली, जी नव्हती माझ्याकडे. मग तिसऱ्या टप्प्यात माझं लग्न झालं आणि चौथ्या टप्प्यात मला मुलगी झाली. प्रमोशन. 4-4.5 वर्षात ह्या मालिकेच्या माझ्या आयुष्यातले बरेचसे महत्वाचे टप्पे पार केलेत. त्यामुळे ही मालिका खूप महत्वाची आहे माझ्यासाठी आणि खूप जवळची आहे माझ्यासाठी. खूप छान, खूप छान. मग तुमचे बेटर हाफ काय म्हणतात तुमच्याविषयी, काय लाईन विषयी? आणि कसं लव्ह मॅरेज की कसं? म्हणजे नाही, आमचं अरेंज मॅरेज. मी पुण्यात आमची सेलिब्रिटी क्रिकेट लीग टुर्नामेंट असते, तर ती खेळायला मी गेलो होतो क्रिकेट लीग. आणि तिथे माझा मित्र आहे स्वप्नील म्हणून. स्वप्नील, तर त्याने मला फोन केला की माझी बहीण पुण्यात राहते आणि तिचं स्थळ तुला आलं तर तू भेटतोस का तिला? तो माझा पण तो म्युझिशियन आहे. ओके. सो मी म्हटलं अरे मी क्रिकेट खेळायला आता कुठे? म्हणाला आहेस पुण्यात तर भेटून घे. अरे वा. म्हटलं ठीक आहे, भेटूया. आणि मग आम्ही भेटलो आणि ते आमचं मग सगळं अरेंज मॅरेज झालं. सो नाईस, सो नाईस. तिला या क्षेत्राची आवड मुळात आहेच पहिल्यापासून, कारण तिने सुद्धा प्रशांत दामले सरांचं पुण्यात एक ऍक्टिंग इन्स्टिट्यूट आहे, तर त्याच्यात तिने कोर्स केलाय त्यांचा. ती त्यांना खूप चांगलं ओळख आहे प्रशांत सरांना. ती उत्तम डबिंग आर्टिस्ट आहे, ती कमाल डबिंग करते. ओके. तिचे डबिंगचे म्हणजे वेगवेगळ्या ऍड्स तिने केल्या डबिंगच्या. क्या बात आहे. ही माहित नव्हती गोष्ट मला. वा. तर वा. ती खरं मल्टी टॅलेंटेड आहे. मी एकच टॅलेंट परस्यू करतोय, ती खरंच मल्टी टॅलेंटेड आहे. तर मग तिला बोलवल्यावर ती पण अशीच तिच्याबरोबर एक पॉडकास्ट नक्की करा, तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या गोष्टींबद्दल ती सांगू शकेल. सो तिचं मत या क्षेत्राबद्दल चांगलंच होतं, तिला आवड असल्यामुळे. खूप छान. फक्त मी तिला सांगितलं होतं की बाई ह्या क्षेत्रातली जी अनसर्टॅनिटी आहे खूप, ती तुला मॅनेज करायला लागेल. पण ती रेडी होती ह्या गोष्टीला आणि मग ते झालं आमचं. सो नाईस, सो नाईस. आता आणि यांना एक छान गोड मुलगी आहे, नाव मीरा. आणि बस बडबड 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 धमाल. खरं तुम्ही प्रत्येकाने भेटलं पाहिजे. नाही, तिलाच बोलवा इथे. पुढच्या वेळेला मला असं वाटतं पॉडकास्ट असं तिघांचं मिळून करायला पाहिजे. ती इथे बसली ना, दोघं गप्प, ती तुम्हाला प्रश्न विचारेल, ती स्वतःच त्याची उत्तरं देईल. हो, ती सगळं सांगेल. आणि मी ती सांगेल तसं ऐकेल. आपण करूया म्हणजे ट्रायल म्हणून बघूया, की आवडला तर सगळ्यांना बघूया मग. पण रिअली आता हे सगळं सांगितलं फॅमिलीचं, खूप छान. थँक्यू. म्हणजे मला खूप आनंद वाटतोय ही प्रोग्रेस तुमची पाहून. तर व्हॉट मेक्स यू ट्रूली हॅपी इन लाईफ? जिंदगी में आपको सबसे ज्यादा खुशी किससे मिलती है? आयुष्यात तुम्हाला खरंच आनंद कशातून मिळतं? 2 गोष्टी आहेत मला. म्हणजे आता हे एवढं सांगितल्यानंतर आतापर्यंत म्हणून मी म्हटलं नाही, एकतर ऍक्टिंग ही माझी, म्हणजे ऍक्टिंग शिवाय मी दुसरा विचार नाही करू शकत. सो ऍक्टिंग ही गोष्ट अशी आहे की मी राहतो डोंबिवलीत, आमचं शूटिंग असतं मडला किंवा कुठेही, फार जितकं लांब शक्य असेल तिथं ते शूटिंग असतं. पण पहिल्यापासून आतापर्यंतची माझी अशी सवय आहे, किंवा सवय म्हणण्यापेक्षा आवडीचा भाग हा आहे, की बऱ्याचदा मी पॅकअप झाल्यानंतर सुद्धा मी सेटवरती थांबलेला असतो. जरी आपण लांब राहतोय, आपलं लवकर पॅकअप झालंय, आपण घरी जावं, तर मला ते नाही होत. मला ते शूटिंगचा तो एम्बियन्स, ती माणसं, त्यातली मजा मस्ती, ते सगळं खूप आवडतं. तुम्हाला तो वाईब एन्जॉय करायला खूप आवडतो. त्यामुळे ऍक्टिंग इज समथिंग दॅट मेक्स मी हॅपी. आणि सेकंडली फॅमिली. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, ह्या 2 गोष्टी मला, म्हणजे आता
लग्न झाल्यानंतर तर ऑफकोर्स घरी जायला लागतं वेळ. तोच प्रश्न आहे माझा. हाऊ डिड मॅरेज चेंज युअर लाईफ? शादी के बाद आपकी जिंदगी में क्या बदलाव आया? लग्नानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल आला? आता तुम्ही सांगू शकता. काय बदल आला? बदल घरी लवकर जायला लागतं. घरी लवकर जायला लागतं. आणि आधी हे नव्हतं ना, अँसरेबल नव्हतं म्हणण्यापेक्षा आई बाबांशी बोलणं असायचं. बरोबर. हा, आता काय होतं, पोहोचलोय सेटवरती, निघालोय सेटवरनं, जेवण झालंय का? पियुषा ऐकताय ना? नाही, ती म्हणेल मी कुठे तुला सांगते. असं एक औपचारिक पद्धतीने आपल्याला एक निश्चित वाटणं बरोबर. हो, पण त्या घरी मीरा पण वाट बघत असेल, पियुषा पण वाट बघणार. आउटडोर शूटिंग असलं की ते होतच. आणि की बाहेर जेव्हा असतो मी शूटिंगच्या निमित्ताने, मग तेव्हा त्या दोघी फारच मिस करतात आणि मीही तितकंच त्यांना मिस करतो. मग घरी आल्यानंतर घट्ट मिठी असते मीराची धावत वगैरे ती बेडरूम मध्ये. ती काय करते, बेल वाजली की ती जाऊन लपते बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये जाऊन लपायचं. मग मी आतमध्ये गेलो की पियुषाला विचारणार. मग ती ऍक्टिंग तिनेच सांगितलेली असते करायला, की अगं मीरा कुठे आहे? मी आलो एवढ्या लांबनं, 2 दिवस तिला भेटलो नाही, मीरा कुठे गेली? मग मी घरभर शोधणार आणि मग ती मागून अरे वा, असं सगळं आमच्याकडे फुल ड्रामा. फुल ड्रामा. मस्त. पण हाऊ डू यू स्पेंड युअर टाइम विथ, म्हणजे वाईफ पियुषा, पत्नी पियुषासोबत वेळ कसा घालवता नॉर्मल? म्हणजे त्यांना पण ह्या ऍक्टिंग क्षेत्राची आणि ही गोष्ट आवड आहे, आणि मला माहितीये की ते मल्टी टॅलेंटेड आहे खूप काही गोष्टींमध्ये, आणि ह्या बाबतीत तर वेळ कसा, विषय कुठले असतात तुमच्या गप्पांमध्ये नॉर्मली? का हा ऍक्टिंग सोडून बाकीचे विषय असतात ना? मोस्टली ऍक्टिंग सोडून, कारण हे कंटिन्यू चालू असतं म्हणून. ऍक्टिंग सोडून बाकीचे विषय असतात त्याच्यात. आणि मग तिचं क्राफ्टिंगशी रिलेटेड जे काही असेल त्याचे विषय असतात. किंवा मग एकतर मजा मस्ती खूप चालू असते, खेचाखेची खूप चालू असते. वी आर मोर लाईक फ्रेंड्स रादर दॅन हजबंड अँड वाईफ. तर त्यामुळे ती जी मजा मस्ती आहे ती चालू असते. आणि आता काय होतं, मीराच्या आधी आम्ही असं रात्री वेबसिरीज वगैरे बघणं हे सगळं चालू असायचं. आता मीरा झाल्यानंतर तीच एक जी काही वेबसिरीज आमच्या घरात चालू असते, त्याच्यामुळे बाकी काही बघायला वेळ मिळत नाही. राईट. सो ती असल्यानंतर मग तिच्याबरोबर वेळ घालवणं, सुट्टी असली की, कारण दिवसभर मग पियुषाही ऑफिसमध्ये असते, मी जर शूटिंग निमित्ताने बाहेर असेल तर मग तसा मीरा बरोबर वेळ घालवतात. मग जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही तिघं कुठेतरी बाहेर फिरायला जातो किंवा जाणं होतं. हो, मिळतो टाइम तुम्हाला? काढायला लागतो तो. हो, निश्चितच. ठरवून काढायचा. व्हेरी नाईस. आणि मग नाहीतर मग कधीतरी मीराला कुठेतरी बागेत घेऊन जायचं, प्ले झोनला घेऊन जायचं. आता मीरा कितवीत असेल? मीरा आता ज्युनियरला जाईल. हो, 16 जूनला. तुमच्याकडे टाइम आहे, म्हणजे त्यांचे शाळेचे आतापासूनच त्यांच्या टायमिंग प्रमाणे तुम्हाला प्रोग्राम बनवायला पाहिजे. आजकाल असतात त्यांच्या सुट्टीप्रमाणे. येस, ते आहे, ते आता सुरू होईल, लवकर सुरू होईल. अभ्यास पण सुरू होईल. दोघांचा का पियुषाचा माहित नाही. काय नाही, तो होपफुली दोघांचा सुरू होईल. राईट. ते ऍक्च्युली ठरवेल मीरा. हो ना. अच्छा, कोणी माझा अभ्यास घ्यायचा, ती सांगेल त्याप्रमाणे घ्यायला लागेल अभ्यास. सो नाही. माझा एक प्रश्न आहे की तुमच्यासाठी यश महत्वाचं की मनशांती महत्वाची? दोन्ही महत्वाचं आहे. बॅलन्स मध्ये पहिलं असं काही नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की यश मिळाल्यानंतर तुम्हाला मनशांती मिळू शकते किंवा त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. पण नुसतंच मनशांतीच्या मागे लागलात आणि जर इकडे यशच नाही तर ती मनशांती मिळणं कठीण होऊन जातं. कारण तुम्ही शांत होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअली जर म्हणत असाल तर गोष्ट वेगळी. मी हे आता तुम्हाला जगाच्या दृष्टीने किंवा आपला जो एक मापदंड आहे त्या दृष्टीने म्हणतोय की आता जसं की ह्या क्षेत्रात मी काम करतोय तर मला माझं काय सोर्स ऑफ इन्कमच जर हे आहे, ऍक्टिंग हे आहे, आणि जर ह्याच्यात मला यश नसेल तर मी मनशांती नाही मिळवू शकत. अगदी बरोबर. मग ते जर असेल, माझ्याकडे यश असेल तर मग मी मनशांती माझ्याकडे आहे. किंवा दुसरं बघायला गेलं तर सिन्स ऍक्टिंग इज माय पॅशन, तीच माझ्यासाठी मनशांती. जेव्हा मी ते काम करतोय आवडीचं तेव्हा, जेव्हा मी ते मनाविरुद्ध काही काम करत नाही त्यामुळे नाहीये. सो मी आय एम ॲट पीस जेव्हा मी काम करत असतो तेव्हा मी माझं यश पाहिजेच. यश कुठेही आपल्याला ग्रोईंग आपल्याला आवडतच पाहिजे. त्याच्याने पैसा येतो, यश सगळं काही, नाव येतं वगैरे. तर माझा त्याच्या लागून प्रश्न आहे की व्हॉट इज युअर बिगेस्ट फिअर इन लाईफ? म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा भीतीचा अशी कुठली कधी काही वाटते का? कुठली भीती असते का? कधी बॅक ऑफ माइंड असतं ना कधी?
फिअर ऑफ नॉट गेटिंग वर्क. बरोबर. फिअर ऑफ नॉट गेटिंग वर्क ती एक भीती आहे ती, कारण आमच्या क्षेत्रात खूप ते जास्त आहे अनसर्टॅनिटी. हो, सो अप अँड डाऊन खूप आहे. खूप आहेत, खूप आहेत. खरंच आहे. आणि आता तर काय झालंय ते, ह्या क्षेत्रात मुळात हे क्षेत्रच मुळात इतकं कॉम्पिटिटिव्ह आहे. आणि ह्याला काय कुठल्याही, सिन्स दिस इज अ क्रिएटिव्ह फील्ड, कुणीही येऊ शकतं. हो, त्याला काही असं जसं की बाबा तुम्ही बीकॉम केलं तर तुम्हाला बँकेत जॉब मिळेल, अगदी किंवा बरोबर. तुम्ही इंजिनियर झालात तर तुम्हाला आयटी इंजिनियर झालं तर आयटी मध्ये जॉब मिळेल, करू शकतो. की तुम्ही काय सिव्हिल इंजिनियर झालं तर तुम्ही आयटी मध्ये जॉब नाही करू शकत, बरोबर बरोबर. किंवा वाईस वर्सा. राईट. तसं ऍक्टिंग मध्ये नाहीये. नाहीये. सिव्हिल इंजिनियर झाला तरी ऍक्टर होऊ शकता, हो 10वी पास झाला तरी ऍक्टर होऊ शकता. हो हो. पण ऍक्टिंग झाल्यानंतर बाकीचं काम करणं हा थोडंसं अवघड जाऊ difficult शकतं. होतं. आणि, डिफिकल्ट. आता सगळ्यापासून टच पण कमी होतो ना. हो नाही आता बाकीच्या कामात. पूर्वीसारखं नाही राहिलंय. पूर्वी मला असं माहितीये की पूर्वी गव्हर्नमेंट जॉब्स जे होते, जे गव्हर्नमेंट बँकांमध्ये काम करायचे किंवा बेस्ट मध्ये काम बरोबर करायचे, बरोबर. त्या लोकांना मुभा किंवा सवलत होती, तुम्ही थिएटर करा, आणि त्यांच्यासाठी कोटा असायचा बँकेमध्ये. सरळ बँक, बीएसटी, येस, आपल्याला खूप लोक दिसतात हो. तिथून आलेले, जॉनी वॉकर पासून, करेक्ट. म्हणजे मराठी क्षेत्रातले. आता प्रशांत दामले पण मगाशी नाव घेतलं, हो, ते सुद्धा तिकडचे. येस. शरद पोंक्षेजी ते पण तिकडचेच आहेत. वाडकर सर आहेत, जयवंत वाडकर आहेत. हो ते पण- बीएसटी. तर खरंच त्यामुळे नाही, ते जॉब करत होते, Job आय करत. डोंट नो कुठे. पण मग आता असं झालंय की ह्याच्यातच कॉम्पिटिशन इतकी वाढली, आणि हे फुल टाइम जॉब झालाय हा. जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करताय तर मला आमची मिनिमम शिफ्ट 12 ते 13 तासांची असते. बरोबर. जर मी 12-13 तास शूटिंग करत असेल तर मला कोण सुट्टी देणार ऑफिसवरनं, किंवा हा, हाफ डे देणार आणि ऍडजस्ट करणार. बरं, आता प्रत्येक ठिकाणीच प्रायव्हेटायझेशन झालंय. बरोबर. गव्हर्नमेंट बँका सुद्धा प्रायव्हेट बँकांशी कॉम्पिट करायला लागल्यामुळे ते त्यांच्या स्टाफला सवलत देऊन ऍक्टिंग करायला ही देऊ शकत ट्रू नाही ट्रू ना. ट्रू ट्रू. सो त्यामुळे आता एकतर तुम्ही ऍक्टिंग करा, नाहीतर दुसरं काहीतरी करा, किंवा मग ऍक्टिंग करता करता दुसरं तुम्हाला काही करता येऊ शकत असेल, शक्य असेल तर. पण तेच आहे की ह्या क्षेत्रात डेडिकेशन, वेळ, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि ते तुमचा तो वेळ जर तुम्ही देऊ शकत असाल तेवढा तर ठीक आहे, ना तर काय तुमची जागा घ्यायला अजून 10 जण मागे उभे भरपूर आहेत. आहे, बरोबर आहे. ऑन द टोस. हो अगदीच. खरंच. ह्याच्याबरोबर एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता बघितलं तर खूप लोकप्रिय आहात. म्हणजे तुम्ही सिरियल्स मधून तुम्हाला पाहतात, त्याच्यानंतर बघितलं तर नाटकांमधून आता तुम्ही येत आहे, पिक्चर मध्ये सुद्धा. येस, जोया पिक्चर मध्ये जोया Factor. तो प्रश्न विचारायचा आहे. जोया पिक्चर हा, म्हणजे त्याच्यामध्ये कसं ती हिंदी, ते कसं मिळालं तुम्हाला काम? त्याचं झालं असं होतं की मी श्रुती महाजन म्हणून आहेत, ज्या कास्टिंग डिरेक्टर आहेत, त्यांच्याकडे मी सिटी ऑफ ड्रीम्स नावाची एक वेब सिरीज आली होती हॉटस्टारवरती. छान होती ती. प्रिया बापट. हो, बेस्ट. येस. सो त्याच्यासाठी मी ऑडिशन दिली होतं, आणि माझं ऑडिशन झालं होतं, तो सिलेक्शनही झालं त्या सिरीजसाठी. मी एक दिवस शूटही केलं. पण मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्या डिरेक्टरना असं वाटलं की प्रिया बापट आणि माझी पेअर मॅच नाही होते. आय वॉज अपोजिट टू प्रिया ओके. बापट. सो त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की आपण नको कंटिन्यू करूयात, ते नाही चांगलं दिसत. मी तो विषय सोडून दिला. तर मग एक काही दिवसांनी तिकडनंच मला फोन आला त्या कास्टिंग एजन्सीमधनं की आम्ही अशी एक फिल्म करतोय, याच्यामध्ये सचिन तेंडुलकर लुकलाईक एक कॅरेक्टर आहे, क्या बात आहे. यू बी इंटरेस्टेड? म्हटलं हो चालेल ना, काही हरकत नाही, क्रिकेट तर खेळतोच मी. तर त्यांना, कारण ती एक रिक्वायरमेंट होती की तुम्ही प्रॉपर क्रिकेट खेळणारा माणूस हवाय, त्यांना नुसतंच लुकलाईक नव्हतो. ट्रू ट्रू. तर मग त्यामुळे मी ऑडिशन दिलं आणि ते झालं सिलेक्शन. मग आणि काय होतं, तू विचार करणारा माणूस समोरचा काय विचार करतो हे खूप महत्वाचं आहे. आता त्या जिने मला बोलवलं ऑडिशनला, ती मुलगी शी इज अ नॉन महाराष्ट्रीयन गर्ल, आणि ती मुलगी तेजश्री प्रधानला भेटायला आली होती होणासून मी या घरचीच्या वेळेस सेटवरती काहीतरी कामानिमित्त. आणि मी व्हॅनिटी, तिची आणि तेजश्रीची काहीतरी मीटिंग झाली होती, आणि मी तेजश्रीला बाय करायला गेलो होतो व्हॅनिटीत. तर तेव्हा तेजश्रीने ओळख करून दिली की ही अमुक अमुक आहे आणि कास्टिंग वगैरे बघ. ती भेट, त्याच्यानंतर माझ्या मते जोया फॅक्टरची ऑडिशन ह्याच्यामध्ये एक साधारण 8 ते 10 वर्षाचा पिरियड गेला असेल. बापरे. मी त्या भेटीत तिला फक्त हाय हॅलो केलं होतं आणि मी गेलो होतो. ही श्रुती महाजन का? नाही, तिची असिस्टंट. जिने माझं कास्टिंग केलं. तर तिच्या ते लक्षात होतं 8 वर्षापूर्वीच एवढं. हा, आणि तिने मला तेव्हा बोलून घेतलं आणि ते मला सांगितलं की त्याचं नाव आठवते? सिम्मी नाव तिचं.
सिमीजी, थँक्यू सो मच. थँक्यू सिमी, थँक्यू सो मच. सो नाईस. सो ते तशा पद्धतीचं कास्टिंग होणं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पण फार गरजेचं आहे. म्हणजे तो दृष्टिकोन असणं की हा दिसू शकतो सचिन तेंडुलकर सारखा. हो, खरंच. कोणीतरी इमॅजिन केलं ना तसं, म्हणून मी दिसलो. नाहीतर मी कदाचित विचार केला नसता तसं. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे का कास्टिंग? जसं नाही यशराज आणि त्याचे कास्टिंग डायरेक्टर्स म्हणून असे भरपूर नावं आपण ती भूमी पेडणेकर आणि असं पाहतो. असं मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे का? प्रॅक्टिस आहे का? मग आता सुरू झालंय असं. मग आता कास्टिंग कोण डायरेक्टर आणि तेच करतात? अजूनही तसं तू ये बाबा असं करतात का? आपापल्याच ग्रुपमधल्या लोकांना प्रमोट करणं, काम देणं हे मराठीत अजूनही होतं. आता जरा कास्टिंग डायरेक्टर्स मराठीत सुद्धा यायला लागलेत, पण त्यांचं प्रमाण कमी आहे. त्यांचा मला असं वाटतं की अजून तेवढा अनुभवही नाही. तर त्यामुळे मराठीत ते येणं गरजेचं आहे असं मला खूप छान आणि चांगलं वाढेल. वाढेल, कारण कामं वाढतात. हे कुणाला वाटेल की आपल्या ग्रुपच्या पेक्षा बाहेरच्यांना दिलं तर काम कमी होईल. नाही, कारण दुसरे पण बघतील ना. प्रत्येकाला ऍक्टिंग येते जे आहेत, आणि त्यांना जर सिरियस ऍक्टिंग येते, सिन्सिअर ऍक्टिंग येते आणि ते टॅलेंटेड आहेत तर त्याची कमी नाही. आणि आजकाल मी बघतो की मराठी ऍक्टर्सना आणि यांना एवढा वाव आहे. म्हणजे मी परवा पॉडकास्ट बघत होतो, कोण परेश रावल त्यांचा, ते एवढी स्तुती करत होते मराठी आर्टिस्ट त्यांची. एक्झॅक्टली. मला ते बघून मला बघायचं, ते बघितलं नाही खरंच. म्हणजे ते असं संवाद आहे, म्हटलं वा वा. तर सांगण्याचं तात्पर्य की आपली पण मराठी इंडस्ट्री निश्चितच वाढली गेली पाहिजे आणि थोडं प्रोफेशनलिझम पण यायला पाहिजे. आहे. खूप छान आणि टॅलेंटेड आहेत, है ना? खूप छान. ह्याला लागून मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तर लोकप्रिय आहात आजच्या तारखेला. तुम्ही पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये काम करताय, हिंदी, मराठी प्लस सिरियल मध्ये काम करताय. वेब सिरीजचा आला का तुम्ही? नाही. तर वेब सिरीज ओपन आहे, करणार असतील तर मला विचारायचं, तुम्ही एवढे फेमस आहात आता किंवा फेम आहे, तर तुमची मैत्री पण आहे, तुमचे मित्रमंडळी पण असतात, तर ही लोकप्रियता आणि मैत्री हे समेट जमतं का तुम्हाला? जमवायला जमतं का? काही वेळेला डोक्यात जातं, कधी कधी अरे मित्र आले की म्हणजे सगळ्यांनाच एंटरटेन नाही करू शकत किंवा असं काही होतं. तर ही म्हणजे माझा प्रश्न असा आहे, डू फेम अँड फ्रेंडशिप मिक्स वेल इन युअर लाईफ? फ्रेंडशिप विथ अदर देन इंडस्ट्री पीपल और विदिन अदर देन तुमच्या लहानपणीचे मित्र असतील, मैत्रिणी, त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये काही बदल येतो का बिकॉज ऑफ एका तुमच्या लोकप्रियतामुळे? नाही, मला नाही वाटत. म्हणजे तुम्ही डोंबिवली स्टेशनला उभे असाल, सॉरी उद्या असं नको व्हायला, पण समजा जमावळा आला आणि फोटो म्हणा किंवा आणखीन काही गोष्टी तुम्हाला किती जण पाहत असतील, तर अशा वेळेला तुम्ही ते मॅनेज करायला, अर्थात काही लिमिटेशन्स असतात, तर त्यावेळेला तुम्ही म्हणजे त्याला प्रतिसाद कसा देता हे महत्वाचं आहे ना? नाही, मला नाही वाटत काही प्रॉब्लेम यायला पाहिजे किंवा काही कॅज्युअल तुम्ही नॉर्मल. आता जी माणसं तुमच्या आयुष्यात लहानपणापासून आहेत ती फक्त तुम्ही ऍक्टर झालात म्हणून तुमचं त्यांच्या टुवर्ड्सचं बिहेवियर बदलायची काहीच गरज नाही. त्यांनी तुम्हाला लहानपणापासून बघितलंय, सो दे नो यू इन अँड आउट. तर त्याच्यामुळे त्यांच्या समोर कशाला बदलायचंय आणि काय करायचंय? खरंच. जेव्हा तुम्ही ऍक्टर नव्हतात तेव्हाही ती माणसं तुमच्या बरोबर होती. आज तुम्ही ऍक्टर झालायत म्हणून उलट त्यांच्या डोळ्यामध्ये मला माझं कौतुक दिसतं, माझ्याबद्दलचा अभिमान दिसतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी त्यांच्या टुवर्ड्स माझं बिहेवियर बदलण्याची गरज नाही. सेकंडली, आय स्टील ट्रॅव्हल बाय ट्रेन अजूनही बऱ्याचदा. जर मला कुठे लांब जायचं असेल. कसे रिएक्ट होतात? कारण आम्ही बघितलेले अनुभव, तुम्ही आमच्या ऑफिसला जेव्हा आलेला मागच्या वेळेला, तर मी मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आमच्या ऑफिसला जेव्हा आलेले होते सचिन आमच्याकडे, त्यावेळेला खालून एंट्री पासून मी बघत होतो, ते कुजबूज असतं ना, आणि एवढे म्हणजे आणि किती जणांचं, आणि गेल्यानंतर सुद्धा जाताना सुद्धा मी पाहिलं. सो हे एक अट्रॅक्शन आहेच या फील्डचं आणि त्या फेमचं असतं. सो हे तुम्ही मॅनेज होतं. आता मला आठवतंय, मी रिसेंटलीच आमचं म्हणजे मी दादरचा प्रयोग संपून येत होतो रात्री उशिरा. 3 जण होती डब्यामध्ये, 3 मुलं होती. ते काहीतरी कोकण मंडळाशी कशाशी तरी कनेक्टेड होते. तर त्यांनी मला ओळखलं. मला म्हणाले, दादा असं आम्ही कोकण महामंडळात काम करतो, आमचा ठाण्यात कार्यक्रम होता, तर तुझी हरकत नसेल तर आम्हाला तुझा सत्कार करायचा. अरे वा. तर मला वाटलं की, म्हटलं हा ठीक आहे, येतो. कुठे कधी यायचं मला सांगा, कुठे यायचं काय. नाही, शाल आणि श्रीफळ आमच्या बॅगेत आहे. तर त्यांनी मला चालत्या ट्रेनमध्ये शाल घातली
श्रीफळ दिलं, फोटो काढले. उद्यापासून श्रीफळ आणि शाल. तर त्यामुळे बापरे. नाही, पण हे खूप पण चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. म्हणजे त्यांच्या मनात आलं तरी आपलं समजतात, इतकं आपलं समजतात की ते. आणि कुठेही सत्कार नसतो तो. चांगलं कार्य अप्रिसिएशन हॉलमध्ये व्हावा, ट्रेनमध्ये व्हावा, हे अप्रिसिएशन आहे जे त्यांना, आणि त्यांना ते करावंसं वाटलं तर ती खूप मोठी गोष्ट. खूप खूप छान. आता ह्याला लागूनच प्रश्न आहे, तुम्ही मला खरं उत्तर द्या की हाऊ डू यू डील विथ सोशल मीडिया प्रेशर. कारण कधी कधी असं होऊ शकतं, सोशल मीडिया म्हणजे प्रेशर हे हँडल करताना कधी ताण येतो का? बिकॉज आपण आता थोडे फेमस असतो, आपल्याला पण माहिती आहे, पण कधी कोणी दुर्लक्षच केलं, लक्षच दिलं नाही, तर निग्लेक्टेड फील होतं. किंवा मी एक जस्ट जनरलाइज म्हणतोय, एक ह्युमन नेचर असं असतं, होतं ना. तर असं किंवा आणखीन कुठलं सोशल प्रेशर असू शकतं, तुमच्या नाटकांवरचे कमेंट्स, तुमच्या कामांवरती कमेंट्स, ह्याला प्रेशरला तुम्ही कसे हँडल करता? मी सांगू का, मला कसा विचार करता? म्हणजे हे बाकीचे पण, एक तर तुमची पर्सनॅलिटीच्या हिशोबाने व्यक्ती टू व्यक्ती फरक असू शकतो, त्याला रिॲक्ट होणं किंवा ऍक्ट होणं. तर एक ते समजणं. दुसरी गोष्ट, तुम्हाला लोक जेव्हा असे करतात त्यावेळेला चांगला वाईट काही अनुभव असेल, त्यावेळेला तुम्ही कसे रिॲक्ट होता हे समजायला आवडेल. कारण तुम्हाला कसं वाटतं त्यावेळेला, तुम्ही पण एक ह्युमन बिंग आहात. नाही, एकतर मुळात मी प्रेशर जे तुम्ही म्हणताय ना, सोशल मीडिया प्रेशर, तर ते माझ्यावरती ह्याचं येत नाही की कोण माझ्या एखाद्या पोस्टवरती किंवा एखाद्या एपिसोडवरती किंवा माझ्या नाटकाविषयी कोण काय लिहितंय, चांगलं किंवा वाईट, ह्याचं प्रेशर मला नाही येत. ओके. मी फारच निग्लेक्ट करतो त्या गोष्टींना. मला प्रेशर हे येतं की त्या सोशल मीडियावरती सतत काहीतरी टाकायला लागतं, जे मला नाही जमत. ओके. मी त्या समोर म्हणजे जो दिखताय असा जो प्रकार चाललाय आजकाल, आणि हे खरं गोष्ट आहे, तर ते तुम्हाला चॅलेंजिंग. इट इज व्हेरी चॅलेंजिंग. आता आय एम नॉट व्हेरी गुड विथ टेकिंग माय ओन सेल्फीज, किंवा फोन कुठेतरी ठेवा, किंवा स्टेशनवरती जातोय तर पटकन एक फोटो काढा, चालताना जिन्यातनं चढतोय मी पायऱ्या बघा कशा चढतोय, त्याचा एक व्हिडिओ टाका, हे मला नाही जमत नाही. पण ते तसं काहीतरी करायला हवं, किंवा ते तसं काहीतरी कॉन्टेंट त्या सोशल मीडियावरती टाकायला हवं, ह्याचं प्रेशर मला मात्र नक्की येतं. कारण काय होतं, हल्ली आमच्या क्षेत्रात फॉलोअर्स बघून कास्टिंग होतं. हो, खरंच आहे, ऐकलेलं आहे मी तसं. आणि हल्ली तर इन्फ्लुएन्सर सुद्धा ऍक्टर्स व्हायला लागले, त्यांना उलट पटापटा कामं मिळायला लागले, फिल्म्स मध्ये कामं मिळायला लागलेत. मला पण मिळेल. हो. जस्ट जोकिंग. नाही, बट आय एम स्पेशली टॉकिंग अबाउट इन्फ्लुएन्सर, जे रील स्टार, तर त्यांनाही हल्ली उलट आमचं स्ट्रगल कमी पडलं आणि त्यांना उलट सोपं झालं, अशी परिस्थिती आली आता. तर ते त्यामुळे मग त्यांना कुठेतरी मॅच असं नाही, पण ते फॉलोअर्स वाढवायला पाहिजेत आपले, किंवा त्याच्यासाठी मग ते पोस्ट टाकत राहणार, ह्याचं मात्र प्रेशर मला सारखं येतं की ते कसं करायचं काय. आणि मग ते नाही जमत मला, मी फार एका पॉइंटला सोडून देतो की नाही तर नाही. शेवटी काय, मला ऍक्टिंग करायची, मला ऍक्टर म्हणून नाव कमवायचं, तर ते मी फॉलोअर्स मला किती आहेत ह्याच्यावरनं जर ठरणार असेल तर मग त्याला काही अर्थ नाही. कारण माझा जो माइंडसेट आहे तो अजूनही हाच आहे की बाबा, जो थिएटर करतोय त्याचं काम ते आहे, तर त्याने त्याच्यातनं मेहनत करून तो थिएटर करून तो आज कुठेतरी आलाय ना. 2 मिनिटाचं तुम्ही रील करून 3 तास प्रेक्षकांना नाही खेळू शकत जेव्हा फिल्ममध्ये काम करू शकता. असं नाही की सगळेच रील स्टार तसे आहेत, काही चांगले मजेदार शॉर्ट्स आजकाल खूप बघतात. पण ते, आणि आता लोकांचाही थोडासा माझ्या मते ड्युरेशन जो आहे बघण्याचा तो कमी होत चाललाय. त्यांना आता जसं टेस्ट मधनं 50 ओव्हर्स आल्या, मग 50 मधनं आता 20 ओव्हर्स आल्या, वन डे तू आता 2020 तसं ते आता बघण्याचंही झालंय की फार वेळ असं बघितलंच जात नाही. 2 मिनिटाच्या वरती एखादा व्हिडिओ असेल तर तो पुढे पण ते जाईल, ते प्रेशर, तो पिरियड चेंज होईल आणि पुन्हा एकदा नवीन काहीतरी येईल. लोक चांगले ऍक्टर्स, जेन्युइन ऍक्टर्स बघण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी लोक परत आतुरतेले असतील असं मला वाटतं. बाकी कमेंट्स वगैरे, आता मी परवाच शर्यू बरोबर फोटो टाकला होता, पारूची जी हिरोईन आहे, कॅज्युअल मस्तीतले फोटो टाकले होते आणि मी खाली लिहिलं होतं की वाकड तोंडी, असं, कारण तिचं तोंड वाकडं होतं. अच्छा. तर त्याच्यावरती 1-2 जणांनी कमेंट केली, अरे तुझं तोंड बघ आधी येड्या वगैरे वगैरे. तर ते ठीक आहे, त्याने मला हसायला, त्याने मला काही फार वाटत नाही. ते लोकांचं मत आहे, जे मी काम त्यांच्या समोर केलंय त्याच्याबद्दल
आणि त्याच्याबद्दल त्यांचं आणि चांगलं कोण किंवा वाईट काय मत म्हणेल असू ना शकतं. ह्याच्यावरती त्याला काही- आता तुम्ही जसं म्हटलं त्याच्यानंतर त्या चर्चेमध्ये राहण्यासाठी असं बोललो हा. असं पण लोकांना हो. वाटू शकतं. असं हो. काय लोक काय विचार करतील ह्याच्या काही आपला त्याच्यामध्ये कंट्रोल नाहीये. पण आपल्याकडं मला फक्त हे विचारायचं कधी कधी नावारूपाला येतात आपण बघितले खूप काही आपण म्हणतो रिचेस टू रॅग्स झालेले आहेत या इंडस्ट्रीमध्ये, रॅग्स टू रिचेस झालेले आहेत असे पण बघतो. तर वेगवेगळ्या यशाच्या ह्यानी पैशाच्या ह्यानी वेगवेगळ्या तऱ्हेने. तर मला फक्त म्हणायचं की आज आपण जेव्हा लोक आपल्या बरोबर असतात त्यावेळेला आपल्याला निश्चित एक चांगलं वाटतं. हो. प्रत्येकाला वाटतं. हो. मला पण तुम्ही जर 10 लोकांनी असं आजूबाजूला वाह केलं तर मला आवडेल, कुठल्याही व्यक्तीला आवडेल. पण उद्या बिकॉज ऑफ सर्टन थिंग्स हे सोशल मीडिया सेम तीच गोष्ट की त्याच्यामुळे समजा जर बाजूनी 10 लोक गेली, इकडून 5 लोक गेली आणि बघितलंच नाही, मला नेग्लेक्टेड फील झालं, तर तुम्हाला काय वाटेल? त्याचं वाईट वाटू शकतं का? वाईट वाटू शकतं, 100% वाईट हो ना. वाटू. हो. जर तुम्हाला सवय झाली असेल त्यासाठी तुम्ही काही मेंटली असा विचार करत आहात बिकॉज अजूनही पुढे खूप आहे म्हणजे लाईफ. तर त्या दृष्टिकोनातून म्हणतोय मी, म्हणजे ते प्रेशर येऊ शकतं कधीतरी. ते येतच नाही असं नाहीये, म्हणजे ते प्रेशर येतच. फक्त ते काय आहे ना, तो तुमच्या ह्या क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते प्रेशर येणं हे चुकीचं नाहीये किंवा तिला हँडल करणं म्हणून म्हणतोय मी. आपल्याला नाही ओळखलं ह्याचं वाईट वाटणं हे चुकीचं नाहीये. तात्पुरतं वाईट वाटलं ठीक आहे. ते कॉन्स्टंट तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी मला त्याच्यासाठी म्हणतोय मी. एक जर तुम्ही कॅरी केलं तर डिप्रेशन येऊ शकतं. मग डिप्रेशन ना? बरोबर. तर ह्याच बरोबर तुमचे कोण 3 AM फ्रेंड आपण म्हणतो माहिती, 4 AM फ्रेंड, 3 AM फ्रेंड, म्हणजे रात्री अपरात्री पण म्हणजे 2 फ्रेंड असे आहेत की हाक मारली की उभे राहू शकतात. तर असे कोण आहेत का? असे खूप असतील, पण तरी 1-2 नावं तुम्हाला जर घ्यायची असतील, 3 नावं घ्यायची असतील तसे हो तर कुठे आहेत? डोंबिवलीमध्ये आहेत, कुठे बाहेर आहेत? या क्षेत्रातले आहेत, या क्षेत्रात बाहेरचेही आहेत. ओके. सो ह्या क्षेत्रातले म्हणायचं झालं तर सचिन गोखले नाव घेईन. ते राहायला कुठे तो ठाण्यातच राहतो. सो सचिन गोखले आहे आणि मंदार दादा आहे. वा, मंदार देव ते पण ठाण्यात नाही, ते मला माहित नाही, सॉरी, मालाडला. ओके ओके. आणि निलेश देशपांडे म्हणून एक माझा मित्र आहे, तो या लाईन मधले या क्षेत्रात. ते काय करतात? तो पण डिरेक्शन करतो. हो. तर हे 3 ही 3 माणसं या क्षेत्रातली आहेत. आणि ह्या क्षेत्राव्यतिरिक्त म्हणायचं झालं तर डोंबिवलीत माझा मित्र तो ओंकार वैद्य म्हणून, आणि ओंकारजी ऐका ओंकार वैद्य आणि अमेय चिटणीस ही 2 माणसं आहेत जी आहेत अशी 3 AM. 3 AM फ्रेंड. बाकीची पण येतील, पण एक आपण म्हणतो आपल्या मनातली एक गोष्ट असते की अरे ही व्यक्ती आहे ना 3 AM फ्रेंड आहे असं मला वाटतं. असे खूप येतील गरज लागली तर. पण जस्ट ऍक्च्युली काय ना, मी मध्यंतरी एका पॉडकास्ट मध्ये ऍक्टर आहेत अमित सियाल म्हणून, त्यांचं एक वाक्य ऐकलं होतं. त्यांना कोणीतरी विचारलं होतं की आपके दोस्त इतने कम क्यों है? तर तो म्हणाला दोस्त हिंदी पण मस्त आहे. हा. तर तो म्हणाला दोस्त कमी होते, बाकी जो होती वो भीड़ होती. हे वाक्य इतकं खरं आहे, मला पटलं म्हणाला की दोस्त कम ही होने चाहिए और जब दोस्ती की है तो फिर वो उसके साथ एक जिम्मेदारी आती है उसे निभाने की, और फिर वो दोनों तरफ से निभानी चाहिए. जब तुम्हें कोई बुलाएगा तो तुम्हें जाना होगा, और जब तुम्हें किसी की जरूरत होगी तो उसे भी उस वक्त आना होगा. क्या बात. तो ये जिम्मेदारी आप हर एक के साथ नहीं निभा सकते. वा वा वा. आजच्या एपिसोडचं मला वाटतं एक पीक वाक्य मला आतापर्यंत वाटलं. अर्थात त्यांचं वाक्य त्यांनी कोट नाही, पण हे मला माझ्यासाठी मी ऐकलं नाही तो एपिसोड, पण खूप छान वाटलं मला. खूप छान. ट्रिमेंडस ऍक्टर. व्हेरी नाईस. अमित सियाल. ग्रेट ग्रेट. ते वाक्यच खूप मस्त आहे की दोस्त कमी होते, बाकी सब भीड़ होती. जरा एक स्टाईल मध्ये हाच डायलॉग हिंदीमध्ये प्लीज स्क्रिप्ट वरती मला सांगा. दोस्त कम होते. अरे बापरे, सांगा ना मला. जसं काय मी ऑडिशन घेतलं नाही, पण हा मी प्रोमो बनवू शकतो आपण. येस, बघूया. नाही, असं येते की दोस्त हमेशा कम ही होने चाहिए, बाकी सब भीड़ होती. येस. सही आहे. मला लागून प्रश्न असा की तुम्ही एवढे फिट आहात, माझी नजर नको लागून द्या, सॉरी, पण डू यू फॉलो एनी फिटनेस रूटीन? क्या आपकी कोई फिटनेस रूटीन है? तुमचा फिटनेसचं काही रूटीन आहे का? मी वर्कआउट करतो रेग्युलर वर्कआउट करतो. मी आता जिमला जात नाहीये गेले 1 वर्ष 1.5 वर्ष. मी स्वतःच्या बॉडी वेट वरती ट्रेन करतोय, म्हणजे एक्सटर्नल वेट्स नाही घेते, जे बॉडी वेट आहे त्याच्याप्रमाणेच काही वर्कआउट डिझाईन केलेले असतात. सो त्याच्यावरती माझं गेले 1 वर्ष 1.5 वर्ष मी काम करतोय. त्याच्यामुळे तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते, बॉडी फ्लेक्झिबिलिटी, आणि तुमचं
इम्युनिटी आणि स्ट्रेंथ पण वाढते. खरंच सो मी रेग्युलरली आता म्हणजे वर्कआउट तर माझं चालूच असतं. सेकंडली डाएट म्हणाल तर मी तसं बाहेरचं खाण्यातला नाहीये. मी फूडी आहे, पण तो प्रश्न येणार आहे नंतर काय आवडतं बघा. मी बाहेरचं खाणाऱ्यातलं नाहीये. तर त्यामुळे घरी जे असेल त्यातलं मी एक आता ते त्याच्यावरती मला खूप असं वाटतं की प्रत्येक बॉडीला वेगळ्या पद्धतीचं डाएट लागतं. हँडल करा. आणि तुम्ही तुम्हाला जो डाएट प्लॅन दिलाय तो मला होईल असं अजिबात गरज नाही. मला दिलाय तो अजून कोणाला वर्क करेल. तुम्ही तुमच्या बॉडीकडे अॅनलाइज करणं, तुमच्या बॉडीला अॅनलाइज करणं, तुमच्या बॉडी क्लॉकला अॅनलाइज करणं फार गरजेचं आहे. आणि एखादी गोष्ट तुम्हाला चालते की नाही हे ट्राय करण्यासाठी निदान 7 दिवस तरी तुमच्या बॉडीला द्यायला पाहिजे. तुम्ही ती ट्राय करून जर 7व्या दिवसांनी तुम्हाला वाटलं की नाही होते वर्क, तर तुम्ही ती बंद करा. नॉट बिकॉज तुमच्या डायटिशियनने ते लिहून दिले म्हणून ते आपण फॉलो करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही तुमच्या बॉडीला ओळखा आणि त्याप्रमाणे काही गोष्टी फॉलो करता. जसं की मी गेली एक 2.5-3 वर्ष मी पोळ्या बंद केल्या. मी पोळी नाही करत. काय बात आहे. म्हणजे ऑप्शनच नाहीये तर गोष्ट वेगळी आहे, पण अदरवाईज रोज उठून दुपारी पोळी भाजी. मी शक्यतो भाकरी खातो, भाजी खातो. सेटवरती बऱ्याचदा शूटिंग जर असेल तर भाकऱ्या नसतील तर मग ज्या भाज्या आहेत त्या सलाड, डाळ. आय अवॉइड इटिंग राईस ॲज वेल. ओके. पण जर नाहीचे ऑप्शन म्हणजे भाकरी पण नाहीये, पोळी पण नाही, तर मग स्मॉल पोर्शन ऑफ राईस. पण मॅक्झिमम टाइम्स मग मी सेटवरती असेल तर भाजी, सलाड, डाळ ह्या गोष्टींवरती मी लक्ष देतो. पण पोळी बंद आहे सध्या तरी. खूप छान. पण याला लागूनच प्रश्न हा फिटनेसचा प्रश्न झाला. त्याच्यामध्ये पण एक आपला चेहरा सगळं गुड लुकिंग आणि ह्या गोष्टीसाठी तुमचं आता मी आता ऐकलं आता आज पण तुम्ही काल रात्री खूप लेट करून तुम्ही आज आपल्या या शूटला आला. तर मला म्हणायचं हे मग मॅनेज, कारण झोप चांगली पाहिजे, तर हे फेस चांगलं राहणं किंवा सगळं हे लुक पण चांगलं राहण्यासाठी मग तुम्ही कसं करता ते झोपेचं वेळीच्या ते वेळी वगैरे असं काही शूटिंगमुळे होतं का? नाही होतं, पण मॅनेज कशी भरपूर भरून कसं काढता? म्हणजे डेली रुटीन जर म्हटलं तर संडेचा एक सुट्टी असते, 7 दिवस पैकी फिक्स नसेल, पण एखादी जर सुट्टी आज जर असेल तर एक दिवस नित्यक्रम असेल, असं काही आहे का तुमचं? काही मेंटेन करता? झोप कशी पूर्ण करता? पूर्ण करतो म्हणजे काय, आता मी एकतर मुळात डोंबिवलीकर असे आहेत जे डोंबिवलीतनं प्रवास करतात कुठल्याही पद्धतीने, ते कुठेही झोपू शकतात. गाडीमध्ये पण झोपू शकतात. म्हणजे चालू ट्रेन मध्ये झोपू शकतो मी, सेटवरती झोपू शकतो. तर ती ऍक्टर म्हणून एक डेफिनेटली ही एक लिबर्टी आहे की बाबा जेव्हा तुमचं काम नसतं तेव्हा तुम्ही यू कॅन टेक युअर रेस्ट. नुसतं डोळे बंद करून पडला चालू शकतात. आणि माझा ड्रॉबॅक हा असा आहे की मला दुपारी जेवल्यानंतर झोप येते, आणि हा मेजर ड्रॉबॅक आहे माझा, की मला लागतेच, म्हणजे अशी अनकंट्रोलेबल झोप येते दुपारच्या जेवणानंतर. डायरेक्टर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही सेटवरती यांना बोलवाल जेवल्यानंतरचा सेट यांचा लावू नका, म्हणजे जो काही शॉर्ट असेल सीन असेल तो थोडासा 1 तासभरच्या नंतर. नाही एवढी नाही, माझी गंमत ती 20 मिनिटं 15 मिनिटं, मला 10 मिनिटाची दुपारची झोप पण पुरते. बापरे, हे पॉवर नॅप. पण ती लागतेच. त्याच्यात मला मी आता जे नाटक करतोय वाघ कॅम्पनंतर, माझा जो को आर्टिस्ट आहे किरण, तो काय म्हणतो की मी रिहर्सल मध्ये सुद्धा आमचा ब्रेक झाला की काहीतरी विषय सुरू करून द्यायचो सगळ्यांना गप्पा मारायला, आणि एका पॉइंटला मी माझा जाऊन झोपून जायचो 10 मिनिटं, आणि यांना कळायचं नाही हा गेला कुठेतरी झोपलेला दिसायचो. झोपण्यासाठी भाऊ कदम पण फेमस आहेत. माझ्याबरोबर कोणतरी आहे. डोंबिवलीकरांना ते एक आहे की बाबा एवढा प्रवास करायचा असतो ना, त्या प्रवासामुळे जो थकवा येतो, तर त्यामुळे आता समजा एखाद्याचं शूटिंग मडला, मला असं होतं माझं जर मडला शूटिंग असेल नेक्स्ट डे, तर मला रात्री झोप लागत नाही की आपल्याला उद्या उठून 2-2.5 तास ट्रॅव्हल, सिंगल जर्नी आपली. ही खरंच ही भीती आहे ना, ही भीती त्यामुळे भीती सांगितली, ही भीती पण सांगायला पाहिजे. नाही खरंच आहे, आजकाल मुंबईमध्ये ट्रॅव्हलिंग जर म्हटलं ना तर ते सोडून मला असं कधी कधी, मी जेव्हा आमचं फायनान्स म्हणा किंवा मिटिंग्स
इथून मालाडला असेल, माइंडस्पेसला असेल किंवा इथून जर कुलाबाला असेल तर करायचं काय, बरोबर ना? तर मला असं देवाकडे अशी प्रार्थना होती, असं असं काहीतरी ते दाखवत होते म्हणजे स्टार वॉर्स मध्ये डोळे बंद केले की डायरेक्टली दुसरीकडे उगवला. वा, की हे ओला उबर जो प्रकार निघाला ना, तशा पद्धतीचं ओला प्लेन, ओला हेलिकॉप्टर असे प्लेन, एअर टॅक्सीज वगैरे निघायला पाहिजे. दॅट इज दी ओनली ऑप्शन राईट नाव की ज्याच्यातनं आपण थोडा तरी वेगवान प्रवास करू शकू. अदरवाईज ट्रॅव्हलिंग इन मुंबई हा खूप वेगळाच विषय, ज्याच्यावरती 2-3 तास नुसतं वेगळं पॉडकास्ट होऊ शकतं. खरंच की डू यू बिलीव्ह इन मेडिटेशन और योगा? आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी करतो हेच होतं की म्हणजे झोपणं झालं सायंटिस्टने नाही, पण मेडिटेशनने तुम्ही करू शकता, पोहोचू शकता. पण ध्यान मी त्यांच्यासमोर ते बघू शकणार नाही. हा, ते नाही बघू शकणार. म्हणजे मी ते योग गुरु वगैरे तसे नाहीये, नाही ते जातात. म्हणजे फिलॉसॉफी आणि स्पिरिच्युअल वरती आपण जेव्हा पॉडकास्ट असेल तर डेफिनेटली ते बोलू. पण मेंटल तुम्ही मेडिटेशन किंवा योगा करायला मिळतो किंवा करता का? नाही, मला तेवढं मेडिटेशन मी नाही करत. मला नाही, म्हणजे अजून मी तेवढं ट्राय नाही केलं. ओके. पण मी गुरुस्थानी जर म्हणायचं तर मी अक्कलकोट स्वामी समर्थांना खूप मानतो. मी आता तो प्रश्न होता की तुम्ही स्पिरिच्युअल आहात का असं. वा वा. आणि माझ्या स्वामी समर्थांना तुमच्या मठामध्ये किंवा जाणं डोंबिवलीला आहे का? आहेत ना, मला दादरचं माहितीये, दादरचं माहितीये, चेंबूरला मठ आहे माहितीये, आणि मला वाटतं अंधेरीला आहे माहितीये, अंधेरीचा समर्थ नगर ते तिथे तेवढं 3 माहिती आहेत मला. मी अंधेरीचा मठ ज्यांनी स्थापन केला ना, त्यांचं मूळ मठ पुण्यात आहे. सी रोडवरनं थोडंसं पुढे ज्ञानेश्वर महाराज चौक का ज्ञानेश्वर पादुका चौक असं काहीतरी पुण्यातलं एक ठिकाण, तिथे आतमध्ये त्यांचा मूळ मठ आहे, जो ज्या गुरूंनी अंधेरीचा मठ स्थापन केला. मी तिकडच्याही मठात जाऊन, माझं मुळात मूळ गावच माझं अक्कलकोट असल्यामुळे तर माझं त्यांच्या प्रती प्रचंड निष्ठाच आहे. म्हणजे मी त्यांना काय, माझ्यासाठी ते आमचं कनेक्शनच वेगळं आहे. मी अगदी छोटासा किस्सा जो आत्ताच माझ्या आयुष्यात घडला, तुम्ही सांगा ना प्लीज. की काय असतं, आपल्याला एखादी शक्ती आपल्या बरोबर असते हे कधी जाणवतं. मी, पियुष आणि मीरा आम्ही आता माथेरानला गेलो होतो. मी पहिल्यांदाच माथेरानला गेलो होतो आणि मला तिथल्या रस्त्यांचा अंदाज नव्हता की रस्ते तसे शॉर्ट आहेत, खूप सिंगल लेन रोड जो असतो आणि एका बाजूला दरी, दुसऱ्या बाजूला डोंगर, असा तो रस्ता होता. आणि आमचं हॉटेल जे होतं, आम्ही जिकडे थांबलेलो ते, तुम्ही प्रॉपर माथेरानची गोष्ट, माथेरान नाही, सॉरी, महाबळेश्वरला. तर आमचं जे रिसॉर्ट होतं ते मेन मार्केट पासून 7 किलोमीटर आतमध्ये होतं. आम्ही पोहोचलो त्या दिवशी दुपारी पाऊस वगैरे झाला होता, तर सगळं चिकचिकाट झाला होता. आणि आमचं असं होतं की आता काय करायचं, तर पाऊस थांबल्यानंतर रिसॉर्टवरती बसून तरी काय करणार असा प्रश्न होता. मग म्हटलं चल आपण मार्केटला तरी जाऊन येऊ, शॉपिंग तरी करू थोडं. तर गंमत अशी झाली होती की नेमकं त्या प्रवासात माझ्या गाडीचा एसीचा कंप्रेसर उडाला होता. सो एसी वॉज नॉट वर्किंग. काहीतरी वायरिंग मध्ये इश्यू झाला, सो माय हॉर्न वॉज नॉट वर्किंग गाडीचा. आणि पुढच्या लाईट मधला एक लाईट बंद झाला. हे तिन्ही गोष्टी त्या प्रवासाच्या दरम्यान घडल्या होत्या, सेम ट्रॅव्हलिंग मध्ये, महाबळेश्वरला पोहोचेपर्यंत. आणि आम्ही गेलो मार्केटमध्ये. गेलो तेव्हा काय, आम्ही साधारण 5-5:30 हॉटेलमधनं निघालो होतो, त्यामुळे उजेड होता व्यवस्थित. मग सगळं शॉपिंग वगैरे करून रात्री जेवण वगैरे करून निघेपर्यंत मार्केटमधनं 10 वाजले. 10ची वेळ झाली होती. कम्प्लीट अंधार होता. तिथे काही स्ट्रीट लाईट्स वगैरे काही नाही, आणि तो रस्ता इतका छोटा होता. तर पाऊस पडायला लागला. अरे बापरे. पाऊस पडायला लागला आणि महाबळेश्वर की पावसामुळे फॉग भरपूर. सो एसी बंद होता. एसी बंद असल्यामुळे मला काचा खाली करायला लागल्या. काचा खाली केल्यामुळे फॉग आतमध्ये आला, ज्याच्यामुळे काचेच्या आतलं मॉइश्चर पकडलं. आय कुडंट सी एनिथिंग पुढे काय आहे ते. आणि सिंगल लाईट. हॉर्न वॉज नॉट वर्किंग. ह्या सिच्युएशन मध्ये आम्ही रात्री निघालो. आम्ही घाबरलोच होतो, मी प्रश्नच नाही कारण मीरा होती, पियुष होती. सो कुठून निघालात म्हणाला? महाबळेश्वर मार्केटमध्ये रिसॉर्ट. 7 किलोमीटर. पण पुढचा रस्ता मार्केट सोडून एकदम शुकशुकाट आणि तो घाटाचा रस्ता, लाईट पण नसतात, कम्प्लीट घाट रस्ता होता. तर आम्ही निघालो. मी तिला म्हटलं की बघू काय होईल ते होईल, स्वामी आहेत पाठीशी, एवढंच म्हणालो. आम्ही निघालो. थोडंसं पुढे गेल्यानंतर माझ्या मागे एक गाडी आली
आणि ती कॉन्स्टंट हॉर्न वाजवायला लागली, पॅ पॅ पॅ. म्हटलं ह्याला फार घाई, ह्याला जाऊ देत पुढे. म्हणून मी त्याला साईड दिली, तो पुढे गेला आणि पुढे जाऊन तो माणूस माझ्या स्पीडने गाडी चालवायला लागला. म्हटलं अरे ह्याला घाई होती म्हणून याला साईड दिली ओव्हरटेक करून, हा आरामात चाललाय. तर म्हटलं ठीक आहे चल. झालं असं की तो जेव्हा ब्रेक मारायचा किंवा त्याने रात्रीच्या वेळ असल्यामुळे मला त्याचे टेल लाईट जे होते त्याच्या टेल लाईटवरनं मी माझ्या गाडीचा अंदाज घेऊन बरोबर आपण जाऊ शकत होतो. अगदी बरोबर. सो मी त्याला कम्प्लीट फॉलो करत गेलो आणि आमचं रिसॉर्ट जे होतं ते मेन रोडला अचानक एक युटर्न आहे, तो दिसत नाही रात्रीच्या वेळेस, एकदम शॉर्ट युटर्न आहे, म्हणजे असा व्हीच बनतो, मेन रोड पासून व्ही बनतो. तर म्हटलं आता रिसॉर्टचं बोर्ड पण जायला नको. तर नेमकी ती गाडी आमच्या रिसॉर्टकडे वळली. म्हटलं अरे वा, हा आपल्याच रिसॉर्टला येणारा दिसतोय माणूस, बरं झालं चला. सो मी त्याला फॉलो करत रिसॉर्ट पर्यंत पोहोचलो. रिसॉर्टच्या गेटवरनं ती गाडी उजवीकडे गावाला गेली आणि आम्ही रिसॉर्टला गेलो. काय बात आहे. मी म्हटलं पियुषा, आपल्याला स्वामींनी पोहोचवलंय रिसॉर्ट पर्यंत, नाहीतर हे शक्यच नाही की ती गाडी आपल्या रिसॉर्टच्या दारावरनं उजवीकडे वळली. वाव. अक्षरशः ती, म्हणजे त्याने ओव्हरटेक करून तो पुढे का गेला आणि का स्लो चालला, तो रिसॉर्ट पर्यंत का गेला, आणि त्याच्यानंतर थांबून काय बोललं तर गोष्ट ओळखीचं आहे, काहीच नाही, डायरेक्टली निघून गेला पुढे रिसॉर्ट. स्वामी आलेले, पोहोचवलं दारापर्यंत रिसॉर्टच्या. सो स्वामी बरोबर होते, मार्ग दाखवला आणि आता झालं माझं काम. ही प्रचिती आली की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आणि मी तुझ्या पुढे पण आहे. ग्रेट, इतकी प्रचिती आली माझ्याविषयी. त्यामुळे सुंदर खूपच कमाल. आणि असे असंख्य अनुभव आहेत, पण हा लेटेस्ट त्याच्यावरती आपल्याला करायला पाहिजे. खरंच म्हणजे स्वामींच्या बाबतीत ऐकू तेवढं आणि किती अनुभव. मित्रांनो, 2 गोष्टी याबरोबर की आता आम्ही बोलल्याप्रमाणे की मठ, मला तर माहितीये 3 मठ माहितीयेत, आणखीन असतील, गिरगावला पण असेल, मला माहित आहे ना, ऐकलेलं आहे. तर तुम्हाला पण कुठे कुठे स्वामींचे मठ आहेत तर जरूर कमेंटमध्ये लिहा प्लीज, म्हणजे मला जर आणखी माहिती पडतील आणि आमच्या जे बघणारे आहेत त्यांना पण आणखीन बघायला मिळेल. एक दुसरी गोष्ट, जरूर तुम्हाला पण एखादा कुठला अनुभव आला असेल तर जरूर आमच्याबरोबर शेअर करा, आवडेल. आणि तुम्हाला जर शेअर करायचं असेल तर प्लीज या आमच्या पॉडकास्टमध्ये, मला आवडेल. मला तर खूप स्पिरिच्युअल साईड ऑफ लाईफ हा पण एक स्ट्रॉंग बॅकबोन आहे, त्याच्यामुळेच आपण पुढे जातो. मला तसे गुरुस्थानी आहेतच, डॉक्टर सुनील काळे म्हणून आहेत पुण्याला, त्यांचे मी लेक्चर्स आणि ते ऐकतो व्हिडिओज, ते म्हणजे अगदीच चांगले गुरुस्थानी. मी त्यांना जाऊन भेटणं वगैरे माझं रेग्युलरली असतं. ते बेस डोंबिवलीचे नाही ना? नाही, ते पुण्याचे. सुनील काळे, हो माहिती मला, व्हेरी वेल नोन. तुम्हाला जमलं कधी तर आपण त्यांच्याबरोबर पॉडकास्ट. अरे जरूर. मला मी या मोमेंटला मला त्यांचं नाव आणि त्यांचे व्हिडिओज मला पाठवणारे होते. एक डॉक्टर संपदा पटवर्धन म्हणून आहेत आणि ठाण्याला, आणि डॉक्टर प्रमोद पटवर्धन. तर त्यांनी मला ते पाठवले, 2-3 व्हिडिओज पाठवले. त्याच्यानंतर मी पूर्ण खूप काही व्हिडिओज त्यांचे पाहायला लागलो आणि खूप काही शिकायला लागलो म्हणा. म्हणजे छोट्या आणि मला सुनील साहेब, म्हणजे मला आवडेल ते जर येऊ शकले आणि आले तर, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं जबरदस्त खूप म्हणजे छोटी गोष्ट त्यांनी घेऊन, एक शब्द गुरुचरित्र आणि काय काय ते एका शब्दाला घेऊन ते 3 रात्र बोलू शकतात. काय बात. एका शब्दाचा इतका खोल अर्थ सांगू शकतात, इतकं सांगण्यासारखं त्यांच्याकडे. बापरे, म्हणजे तुम्ही अमेज व्हाल. आम्ही असे आ करून बसलेलो असतो ते बोलत असतात तेव्हा. जबरदस्त. मला त्यांचे 2-3 आता या मोमेंटला लगेच आठवतात ते, म्हणजे गोत्रांविषयी त्यांनी सांगितलं. लग्न करतात त्यावेळेला गोत्र म्हणजे काय आणि त्याची हिस्ट्री, सप्त ऋषींपासून कशी ती आपण आपल्यापर्यंत येतात ते, आणि ते सांगतात. एक मित्रांनो, ही गोष्ट सांगतात की आजच्या युगाला जे पटेल असं सांगतात, असं नाहीये की ते कुठेतरी लिहून ठेवले, ते आपल्या शब्दामध्ये ते समजेल कोणालाही. मला आवडेल जर आमच्या इकडे आले तर ते जबरदस्त. वाव, काय कुठून आपण प्रश्नावरून कुठे गेलो. थँक्यू सो मच. काय अनुभव सांगितला, मजा आली. आणि मजा आलीपेक्षा खरंच बरं वाटलं, मस्त वाटलं.